वेलकम बॅक टू एव्हरीवन इन कौटिल्य आय एस. पुन्हा सर्वांचं एकदा मी इथं कौटिल्य आय एसमध्ये स्वागत करतो. ओके, आज आपण आपल्या लेक्चर सिरीजचा काहीतरी पुढचा जो पार्ट आहे तो इथं कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो लेट्स बिगिन विथ दी कायदा आणि काहीतरी की नैतिकता, लॉ अँड एथिक्स. ओके, लॉ अँड एथिक्स. स्वतः इथं एक प्रॉमिनंट क्वेश्चन काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो, जो UPSCच्या CSE मेन्समध्ये काहीतरी की खूपदा विचारला गेलेला आहे. ओके, आणि इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि काहीतरी की मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन असेल आपल्यासाठी येणाऱ्या कमिंग MPSCच्या काहीतरी की मुख्य परीक्षेसाठी, जो सामान्य अध्ययन 4मध्ये आपण इकडे डिस्कस करतोय तो. ठीक आहे, कारण का आपला हा जो पहिला चॅप्टर आहे याच्यामध्ये सुरुवातीलाच काहीतरी की आपण बघितलं होतं नैतिकता किंवा मग नीतिशास्त्र. याची व्याख्या आपण बघितली, त्याच्यानंतर त्याचे परिणाम वगैरे बघितले आपण. नंतर काहीतरी की इथं इम्पॉर्टंट असं काहीतरी की पॉईंट येतो, तो म्हणजे कायदा आणि नैतिकता. आता नैतिकतेचं काहीतरी की आपण इकडे डेफिनेशन बघितले होते. डेफिनेशनमध्ये आपण पाहिलं होतं मानवी कृती ज्या आहेत ना, त्या योग्य कोणत्या आणि अयोग्य कोणत्या. ओके, आणि या योग्य आणि अयोग्य यांचा अभ्यास करणारं शास्त्रच म्हणजे काहीतरी की नीतिशास्त्र आहे. याच्याही पुढे आपण जाऊन बघितलं की नीतिशास्त्र आपल्याला इकडे एक आपल्या ज्या कृती आहेत त्यांना काहीतरी की एक प्रकारची चौकट उपलब्ध करून देते. त्याच्यासोबतच काहीतरी की आपले जे डिसिजन्स आहेत किंवा आपले जे काहीतरी की निर्णय आहेत, ते निर्णय योग्य होण्यासाठी काहीतरी की अगेन आपल्याला एक चौकट तिथं उपलब्ध करून देते. बरोबर. त्याच प्रकारे काहीतरी की कायदे आहेत. कायदे पण काहीतरी इकडे सिमिलरच आहेत. कोणत्या प्रकारच्या आपल्या कृती इथे योग्य आणि त्यासोबतच काहीतरी की अयोग्य आहेत, हे नीतिशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कायद्यामध्ये मात्र आपल्याला इथं पाहायला मिळतं की कोणत्या कृती आपल्या इथे समाजामध्ये काहीतरी की ॲक्सेप्टेबल आहेत. ओके, आणि कोणत्या अनएक्सेप्टेबल आहेत. म्हणजेच काय की एक प्रकारे सुसंस्कृत आणि सामाजिक असं काहीतरी की जिकडे काहीतरी की सेटअप केलं जाईल किंवा तिथं अस्तित्वात येईल, याच्यासाठी इकडं कायदे काहीतरी की घालून दिलेले असतात. त्याच्यामध्ये काय आहे की काही सर्टन ॲक्टिव्हिटीज असतील. ओके, ठराविक काहीतरी की कृती आहेत, त्या तिकडं काहीतरी की कायद्याने अमान्य असतात. म्हणजेच काय झालं, सेम आपण जसं बघितलं होतं, नैतिकता जी असते किंवा नीतिशास्त्र जे असतं ते एक प्रकारचे मूल्य आणि एक प्रकारची चौकट तिकडं काहीतरी प्रोव्हाईड करत असते किंवा उपलब्ध करून देत असते. ज्याच्यामुळे काय होतं, मानवी कृती असतील त्या काहीतरी तिकडे कुठेतरी नियंत्रित केल्या जातात किंवा काहीतरी की कंट्रोल केल्या जातात. बट ह्या कशा असतात, इंटरनल अंतर्गत असतात. ओके, आणि त्याचा काहीतरी की कोणावरतीही काहीतरी की एक प्रकारचं काहीतरी की बंधनकारण किंवा बंधन असं नसतं. ठीक आहे. इथे मात्र कायद्यानुसार सांगितलेले जे काहीतरी तिकडे तत्व असतील, घटक असतील किंवा काहीतरी की तरतुदी असतील किंवा कृती असतील, या मात्र काहीतरी की सगळ्यांच्यावरती बंधनकारक असतात आणि आउटसाइड असं आपण त्याला म्हणू. ते तिथं मानवी कृतींना काहीतरी की एक प्रकारे नियंत्रित करत असतात. सो हाच टॉपिक काहीतरी की आपण आता इथं डिस्कस करणार आहोत. ओके. इथे पुढे जाण्याच्या अगोदर काहीतरी की अगेन मी तुम्हाला सांगू इच्छितो, क्वेश्चन कोणत्या प्रकारचे इकडे विचारले गेलेले आहेत. सो सिंपल एक क्वेश्चन आहे इकडं, की कायदा आणि नैतिकता किंवा नैतिक मूल्य यांच्यामधला फरक काय आहे स्पष्ट करा. कन्सिस्टंटली हाच क्वेश्चन काहीतरी इकडे विचारला गेलेला आहे. ओके. आता फिलॉसॉफिकल क्वेश्चन याच्यामध्ये जर आपण पाहिला तर तो इन डिटेल काहीतरी याच्यामध्ये MPSC जाणार नाही, याची आपल्याला गॅरंटी आहे. सो फक्त काहीतरी इकडे बेसिक क्वेश्चन विचारला जाईल, तो म्हणजे कायद्याची आणि काहीतरी की तिकडे नैतिकतेची किंवा नैतिक मूल्यांच्या याच्यामध्ये कोणता फरक आहे तो स्पष्ट करा. हे आपल्याला काहीतरी इकडे बघावं लागणार आहे. पण आपण थोडंसं त्याला इन डिटेलमध्ये बघू आणि अभ्यासू की एक्झॅक्टली काय आहे या दोघांच्या मधला काहीतरी की डिफरन्स. ठीक आहे. सो पहिल्यांदा कायदा आणि नीतिशास्त्र हे मानवी कृतींना नियंत्रित करणारे घटक आहेत. ओके, ज्यामुळे एक सुसंस्कृत सामाजिक जीवन अस्तित्वात येते व मानवी लक्ष्य साध्य करण्यात तिकडे हे दोन्हीही काय करत असतात, मदत करत असतात. सो पहिला पॉईंट काहीतरी आपण इकडे डिस्कस केला किंवा इथं पाहतोय आपण की दोन्हीही कायदा असेल आणि त्यासोबतच काहीतरी की नीतिशास्त्र असेल, हे एका काय म्हणू आपण त्याला सिव्हिलाइज सोसायटीमध्ये, म्हणजेच काहीतरी की सुसंस्कृत अशी जी काहीतरी की सोसायटी असते तिथे किंवा समाज जो असतो त्या ठिकाणी काहीतरी की कायदा आणि नीतिशास्त्र हे काय करत असतात, अशा प्रकारे एक सुसंस्कृत काहीतरी की सामाजिक जीवन अस्तित्वात येण्यासाठी मदत करत असतात. मग हे का? तर अगेन तेच आहे, ज्या नैतिकतेत काहीतरी की नैतिकतेनुसार ज्या गोष्टी काहीतरी की तिकडे अमान्य आहेत, अशा गोष्टींना इकडे काय केलेलं असतं, कुठेतरी प्रोहिबिटेड केलेलं असतं किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवलेलं असतात किंवा त्या गोष्टी काहीतरी इकडे अमान्य असतात आणि त्याच्यासाठी काहीतरी की नियम आणि त्यासोबतच काहीतरी की कायदे जे असतात ते अस्तित्वात आणलेले असतात. ठीक आहे.
सो या कृतींना कुठेतरी नियंत्रित करून एक सुसंस्कृत काहीतरी की जीवन असेल, सामाजिक जीवन जे असेल, ते अस्तित्वात आणण्याचं काम काहीतरी की हे दोन्हीही करत असतात. कायदा आणि त्यासोबतच काहीतरी की नैतिकता. ओके. पुढे आपण इकडे पाहतो की मानवी लक्ष्य साध्य करण्यामध्ये हे मदत करतात. मग आता एक्झॅक्टली मानवी लक्ष्य कोणते आहेत? तर आपण इकडे बघू शकतो विकास. ओके. ह्युमन डेव्हलपमेंट काहीतरी आपण त्याला असं म्हणतो किंवा मानवी विकास. आता हा मानवी विकास ज्यावेळेला साध्य केला जातो किंवा साध्य करायचा असतो, अशा वेळेला आवश्यकता कोणती असते विद्यार्थी मित्रांनो? तर ती म्हणजे काहीतरी की न्याय, एकता, ओके, बंधुता आणि स्वातंत्र्य. ठीक आहे. सो मानवी विकास साध्य करण्यामध्ये अशा प्रकारचे जे तत्व किंवा जे घटक असतात ते काहीतरी की महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. आणि याच्यातूनच काहीतरी की मानवी विकास असतो तो काहीतरी की घडत असतो. मग आता हे जे सगळे घटक आहेत, यांना अस्तित्वात आणण्यासाठी आवश्यकता कशाची असते? तर ती कायद्याची आणि त्यासोबतच काहीतरी की नैतिकतेची. मग फॉर एक्झाम्पल जर आपण इकडे बघितलं, न्याय या संकल्पनेसंदर्भात. आपण इकडे म्हणू, आता हा जो न्याय आहे तो काहीतरी की जसं आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, डॉक्टर बी. आर. आंबेडकरांनी, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हे तिन्ही न्याय जे आहेत ते काहीतरी इकडे महत्त्वपूर्ण आहेत. जे आपल्या प्रिअम्बलमध्ये आणि त्याच्यासोबतच डी-पी-एस-पीमध्ये. ओके. प्रस्ताविकेमध्ये घटनेच्या आणि त्यासोबतच काहीतरी की राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये ही तत्त्व जे आहेत ते काहीतरी घालून दिले गेलेले आहेत. आणि याच्यातून काय होतंय, एक व्यक्ती जे आहे त्याचा काहीतरी की सामाजिक, आर्थिक आणि काहीतरी की राजकीय जो विकास आहे तो तिथं घडून येतोय किंवा त्याचा जो न्याय आहे तो त्याला काहीतरी तिकडं दिला जातोय. बरोबर? मग ते हे का दिले गेलेले आहेत? तर काहीतरी की त्या वैयक्तिक जो काहीतरी की तिकडे व्यक्ती आहे, एक व्यक्ती आहे सामान्य, तिचा काहीतरी तिकडं विकास होण्यासाठी आहे. बरोबर? त्याच्यासोबतच एकता, युनिटी आपण काहीतरी की त्याला आपल्याकडं म्हणू शकतो. आणि याच्यामध्येच काहीतरी की समानता, आपण काहीतरी की वर्ड इकडे आपण घेऊ शकतो, समानता. आता हे का गरजेचे असतात? ज्यावेळेला एक काय म्हणू आपण त्याला अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक किंवा स्त्री, पुरुष सो अशा काहीतरी की डिफरंट काहीतरी की थिंकिंग असणारे किंवा काहीतरी की वेगवेगळे जे काहीतरी की सोसायटीमधले घटक असतात. त्यांचा विकास काहीतरी की एकत्र घडवून आणण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो सर्वसमावेशक विकास किंवा इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट. याच्यासाठी काहीतरी की समानता इकडं गरजेची असते. आणि आता समानता इथं प्रस्थापित करण्यासाठी आवश्यकता कशाची असते? तर कायदा आणि नीतिशास्त्राची. ठीक आहे. सो तसेच काहीतरी की पुढचे जे घटक आहेत ते पण काही इकडे महत्त्वपूर्ण ठरतात. आलं लक्षात? सो म्हणूनच आहे. आता इथे मानवी लक्ष्य साध्य करण्यामध्ये आपल्याला काहीतरी की नीतिशास्त्र आणि कायदा आपल्याला मदत करत असतात आणि यांच्या अस्तित्वामुळे हे जे घटक असतात हे काहीतरी इकडे अस्तित्वात येतात आणि हेच कुठेतरी पुढे जाऊन मानवी विकासासाठी काहीतरी की हातभार लावतात. आलं लक्षात? पुढे कायदा हे किमान वर्तन मानक स्थापित करतो. म्हणजेच काय? वर्तन मानके म्हणजे काहीतरी की कोणत्या प्रकारचं वर्तन समाजामध्ये तिकडं आपण काय म्हणू शकतो ॲक्सेप्ट केलं जाईल आणि कोणत्या प्रकारचं तिकडं वर्तन आहे मानवी ते तिथं काहीतरी की कुठेतरी प्रोहिबिटेड असेल किंवा काहीतरी की अमान्य असेल. ही जी मानके असतील किंवा मानक असेल, वर्तन मानक, हे कायद्याने काहीतरी इकडं स्पष्ट केलेले असतात. मग फॉर एक्झाम्पल काहीतरी की चोरी करणं, गुन्हा आहे, बरोबर? किंवा कोणाला तर काहीतरी की तिकडे विजा पोहोचवणं, एक प्रकारे काहीतरी की गुन्हा आहे. ही काहीतरी की कायद्याने ही मानकं इकडं घालून दिलेली आहेत किंवा काहीतरी की स्थापित केलेली आहेत. ओके. जे सर्वांना बंधनकारक असतात आणि ही मानके शिक्षेची तरतूद करून काहीतरी इकडे राबवली जातात. ठीक आहे. ॲक्चुअली आता हे काहीतरी की मानके कायद्याने घातलेले आहेत. आपण असं काहीतरी की म्हणू इकडं. कोणत्या कृती अमान्य आणि कोणत्या कृती काहीतरी की तिकडे मान्य आहे, या संदर्भात. आता यांचा अंमल कसा केला जाईल? बरोबर? किंवा याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं जाईल? लोकं का हे जी मानके असतील किंवा काहीतरी की ह्याच्या तरतुदी असतील त्या ॲक्सेप्ट करतील किंवा त्या फॉलो करतील. सो याच्यासाठी काय केलं जातं असं विद्यार्थी मित्रांनो, ही बंधनकारक करून कशी राबवली जातात? शिक्षेची तरतूद करून. मग आपण इकडे बघतो, एखादी ठराविक कृती जी आहे, ती काहीतरी की तिकडं कायद्याने अमान्य असते. म्हणजेच काय? ती जर केली, तर त्याच्यासाठी आपल्याला कशासाठी सामोरे जावं लागेल? शिक्षेसाठी. मग ती शिक्षा कशा प्रकारची असू शकते? एकतर आपल्याला तिकडे सर्टन किंवा ठराविक काहीतरी की तिकडं चार्जेस असतील, फी असेल ती भरावी लागेल किंवा काहीतरी की तिकडं तुम्हाला जेल किंवा काहीतरी आपण म्हणू तिकडं पोलीस कोठडी तिकडे दिली जाईल. मग आता
अशा प्रकारची ज्यावेळेला तिकडे भीती असते, एक डिटरन्स काहीतरी तिकडे क्रिएट केलेला असतो अशा प्रकारच्या शिक्षेने आणि त्याच्यामुळेच काय केलं जातं, आपण हे जे कायदे असतात किंवा जे नियम असतात त्यांचं काहीतरी तिकडं पालन करतो. एक्झाम्पल आपण इकडं म्हणू शकतो, की सिग्नल काहीतरी तिकडं जंप करणं. ओके. आपण त्याला म्हणतो काहीतरी, की जो ट्रॅफिक सिग्नल आहे तो तोडलेला आहे. ओके. किंवा हेल्मेट नाहीये, विथआऊट हेल्मेट काहीतरी तिकडे बाईक चालवतोय. विथआऊट लायसन आपण तिकडे काहीतरी बाईक चालवतोय. ओके. तर असे वेगवेगळे काहीतरी कायदे आहेत आणि ह्या वेळेला जर आपल्याला तिकडं पोलीस प्रशासन व्यवस्थेकडून जर पकडलं गेलं आणि अशा नियमांच्यासाठी काहीतरी की तिथे उल्लंघन केल्याबद्दल आपल्याला जर विचारलं, तर आपल्याला काहीतरी की तिकडं शिक्षा काहीतरी इकडं दिली जाते. मग ती काय आहे तर की ठराविक प्रमाणात काहीतरी की जे चार्जेस असतात किंवा त्या शिक्षेचे काहीतरी की फी असतात ते आपल्याला तिथे भरावं लागते. ओके. सो इथं आपण काहीतरी की बघू शकतो. सो अशा प्रकारे प्रत्येकसाठी म्हणजे प्रत्येक ज्या काहीतरी कृती आहेत, ज्या तिकडे काहीतरी की प्रोहिबिटेड आहेत किंवा काहीतरी की अमान्य आहेत, त्यांचा जो अंमल आहे, तो अशा प्रकारे काहीतरी की शिक्षेची तरतूद करून केला जात असतो. ओके. मग एक्झाम्पल अजून इथं आपण बघू शकतो. चोरी करणं. चोरी करणं. चोरी करणं आता काहीतरी हा गुन्हा आहे. मग ती कोणत्याही प्रकारची असो. बरोबर? खून, कोणाचं तरी काहीतरी किलिंग केलेलं आपण किंवा किल केलेलं आहे आपण कोणाला तरी. ओके. म्हणजे काहीतरी की जीवितहानी केलेली आहे कोणाला तरी. सो ही पण काहीतरी काय की इथं कायद्याने गुन्हा आहे. बरोबर? पुढे कोणत्याही प्रकारचा हल्ला असेल तो. मग प्राणघातक हल्ला असेल किंवा काहीतरी इतर हल्ला असेल, हा पण कसं इकडं कायद्याने गुन्हा आहे. बरोबर? सो हे सगळे काय आहेत? कायदेशीर अपराध आहेत. कायदेशीर अपराध आहेत म्हणजेच काहीतरी की अशा प्रकारे कोणत्याही ज्या कृती समाजामध्ये कोणत्याही व्यक्तीकडून ज्यावेळेला केल्या जातात, त्या व्यक्तीला तिकडे शिक्षेला काहीतरी की सामोरे जावं लागतं. फॉर एक्झाम्पल असेल इकडे आपण म्हणू शकतो खून किंवा काहीतरी की खुनी हल्ला. अशा कंडिशनमध्ये ती जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा जो मोटिव्ह आहे किंवा कृती करण्यापाठीमागचा काहीतरी जो उद्देश होता, त्याच्या अनुसार त्या व्यक्तीला तिकडे शिक्षा ठोठावली जाते. ओके. मग ती फाशीची तरतूद असेल किंवा काहीतरी की तिकडं आजन्म कारावास असेल. अशा प्रकारची काहीतरी शिक्षा त्या व्यक्तीला तिकडं ठोठावली जाऊ शकते. ओके. त्याच वेळेला आपण इकडे ज्यावेळेला नीतिशास्त्राच्या संदर्भात बघतो. इथे आपल्याला पाहायला मिळतं, नीतिशास्त्र हे नैतिक चौकट उपलब्ध करून देते, जी मानवी कृतींना मार्गदर्शन करत असते. आता हे जो पॉइंट आहे किंवा हा जो पॉइंट आहे, हा आपण ऑलरेडीच काहीतरी की नीतिशास्त्राच्या व्याख्येमध्ये, त्याच्यानंतर काहीतरी की नीतिशास्त्राचा जो काही अर्थ होता, तो स्पष्ट करताना आपण तिकडे पाहिलेला आहे. ओके. तरी पण आपण पुन्हा इकडे पाहतोय. नीतिशास्त्र काय करत असते, एक प्रकारची चौकट उपलब्ध करून देते, जी मानवी कृतींना मार्गदर्शन करते. बरोबर? आता कायदे. कायदे काय आहेत तर की फिजिकल फॉर्ममध्ये आपण तिकडे बघू शकतो. म्हणजे कायद्यांची काहीतरी की एक लिस्ट असेल तिथे लिहिलेली असते आणि त्याच्यानुसार सांगितलेलं असतं, की ह्या-ह्या कृतीकडे अमान्य आहेत. बरोबर? इथे मात्र काहीतरी की आपण बघितलं, नैतिक मूल्य जे असेल किंवा काहीतरी की नीतिशास्त्रामध्ये सांगितले गेलेले ज्या तरतुदी असतील, या कोणत्याही प्रकारचे काहीतरी की लिखित नसतात. बरोबर? तरी पण काय करत असतात ते, एक प्रकारची जी चौकट असते, त्याला आपण काय म्हणतो नैतिक चौकट. इथं आपल्याला उपलब्ध करून देतात आणि त्याच्यापुढे काहीतरी की मानवी कृतींना ते मार्गदर्शन करत असतात. आता सेम आपण इकडे म्हणू शकतो. चोरी करणं, खून करणं, हल्ला करणं किंवा काहीतरी की सिग्नल जंप करणं. विथआऊट लायसन काहीतरी तिकडे गाडी चालवणं. आता इथे ह्या सगळ्या कृती करण्याच्या अगोदर आपल्याला जो कोणी इकडे काहीतरी की हे करत असेल, एक मार्गदर्शन करत असेल किंवा आपल्या कृतींना पुढे काहीतरी की एक प्रकारे नियंत्रित करत असेल, तर तो घटक असतो म्हणजेच काहीतरी की नैतिक मूल्य किंवा काहीतरी की नीतिशास्त्र. आलं लक्षात? म्हणजेच काय कृती करण्याच्या अगोदर काहीतरी की जी काहीतरी की तिकडे एक चौकट असते किंवा एक फ्रेम असते नियमांची. तिलाच आपण काय म्हणतो नीतिशास्त्र. बरोबर? ती काय करत असते? आपल्या कृतींना मार्गदर्शन करत असते. मग आता आपण इकडे म्हणू शकतो, आपल्याला माहिती आहे, आपल्या एखाद्या कृतीमुळे काहीतरी एखाद्याचा जीव जाऊ शकतो. हा मनात ज्यावेळेला आपल्याला विचारेल, त्यावेळेला आपण म्हणू शकतो, की आपण इकडे जी नैतिक चौकट आहे किंवा नैतिक मूल्यांची जी चौकट आहे, ती आपल्या मनामध्ये कुठेतरी एक प्रकारे काहीतरी फ्रेम करून ठेवलेली आहे. बरोबर? आणि त्याचाच वापर करून काहीतरी आपण इकडे कुठेतरी विचार करतोय त्या गोष्टीचा. आता इथे तुम्ही असं म्हणू नका किंवा असं कन्सिडर करू नका, की सर कोणीतरी आपल्यावरती प्राणघातक हल्ला केलाय, सो त्यावेळेला काहीतरी आपण इकडे नीतिशास्त्र बघत बसायचं का? सो तो थोडासा काहीतरी की हास्यास्पद मुद्दा असेल, त्याच्यामुळे काहीतरी की आपण त्याला तिथे बघणार नाही. मात्र ज्यावेळेला आपण कोणाला तिकडं असं एक प्रकारे विजा पोचवू किंवा काहीतरी की हल्ला करू, त्यावेळेला मात्र काहीतरी की हा जर विचार आला, तर आपण म्हणू शकतो की ते नैतिक मूल्य असतात, जे आपल्याला अशा कृतीपासून काहीतरी कुठेतरी रोखत असतात. ठीक आहे. पुढे
तसेच जरी नैतिक मूल्य राज्याकडून लादली जात नाहीत तरी मानवी कृतींना नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतात किंवा निभावत असतात. आता इकडे ज्यावेळेला आपण बघणार आहोत दोघांच्या मधला काहीतरी फरक, तिथे आपण स्पष्टपणे थोडंसं बघू की एक्झॅक्टली काय असतात आणि काय नाही. त्याच्यातला एक मुद्दा काहीतरी इकडे थोडासा पुढे आलेला आहे. तो म्हणजे काय, कायदे जे असतात ते आपल्याला आत्ताच आपण बघितलं. मग सिग्नल जम्प करणं हा काहीतरी की ट्रॅफिक किंवा काय म्हणू आपण त्याला, वाहतूक नियमांचं काहीतरी की उल्लंघन आहे. ओके. तसंच इकडे चोरी करणं, खून करणं किंवा काहीतरी की एखाद्यावरती प्राणघातक हल्ला करणं, हे काय आहेत, क्रिमिनल प्रोसिजर आहेत. राईट. सो अशा प्रकारचे वेगवेगळे कायदे आहेत. आता हे कायदे ज्यावेळेला अस्तित्वात येतात त्यावेळेला आपल्याला माहिती आहे कोणी ना कोणीतरी तिकडे एक प्रशासकीय संस्था किंवा राज्य किंवा आपण त्याला म्हणतो सरकार तिथं अस्तित्वात असतं आणि त्यांच्याकडून काय केलं जातं, अशा प्रकारचे जे कायदे असतात तिथं घालून दिले जातात ॲज अ बंधनकारक म्हणून. बरोबर. त्याच वेळेला इकडं नैतिक मूल्ये जी असतात ही कोणत्याही राज्याकडून काहीतरी तिकडे घालून दिली जात नाहीत. मग आता याचा जो ओरिजिन असेल, याचा स्रोत असेल किंवा काहीतरी याचा सोर्स असेल, तो आपण काहीतरी पाठीमागच्या लेक्चरमध्ये तिकडे डिस्कस केला होता. तुमचा समाज असेल, तुमचं कुटुंब असेल, तुमची संस्कृती असेल, तुमचा धर्म असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे शिक्षक असतील. या सर्वांच्याकडूनच काय केलेलं असतं, ही जी नैतिक मूल्य असतात, ती आपल्याला लहानपणातच काहीतरी काही रुजवलेली असतात. बरोबर? सो इथं कोणतेही काहीतरी काही राज्य नसतं किंवा काहीतरी काही सरकार नसते, जी अशा प्रकारची नैतिक मूल्य काहीतरी काही घालून देत असते. त्याच्यामुळे आपल्यावरती ते बंधनकारक नसतात. मात्र तरीही काहीतरी की अशा प्रकारचे जे काहीतरी की मूल्य असतात, ते काय करत असतात इकडं, मानवी कृतींना नियंत्रित करत असतात. बरोबर. कारण का? अल्टिमेटली काहीतरी की त्यांचं तिथं एक काय म्हणू आपण इनव्हिजिबल असं अस्तित्व असतं आणि जे सातत्याने काहीतरी तिकडं आपल्या कृतींना कुठेतरी नियंत्रित करत असतात आणि त्यासोबतच काहीतरी की मार्गदर्शन करत असतात. ओके. अशा प्रकारे. मग फॉर एक्झाम्पल आता इथं खोटे बोलणे, चोरी करणे, फसवणे इत्यादी काहीतरी की गुन्हा नाहीये. एक इन जनरल काहीतरी की आपण बोलताना असं म्हणतो. मात्र नीतिशास्त्रामध्ये काहीतरी की त्या सगळ्या गोष्टी इकडं अमान्य आहेत किंवा समाजामध्ये काहीतरी की एक सामान्य व्यक्ती म्हणून ज्यावेळेला आपण तिथं राहत असतो, त्यावेळेला मात्र काहीतरी की अशा गोष्टी तिकडं अमान्य असतात. बरोबर. आता इथे आपण म्हणू बाबा, आपण खोटं बोलतोय. ओके. पण ते कोणत्याही प्रकारचं खोटं असेल. आपण एका व्यक्तीसोबत खोटं बोलतोय, अजून दुसरा कोणी व्यक्ती असेल त्याच्यासोबत खोटं बोलतोय. तर आता इकडे याच्यासाठी काहीतरी की गुन्हा नाहीये किंवा काहीतरी की गुन्ह्याची किंवा शिक्षेची तरतूद तिथं नाहीये. मात्र नैतिकदृष्ट्या काहीतरी की तो तिथं चूक आहे किंवा काहीतरी की अयोग्य अशी काहीतरी की कृती आहे. ओके. तिथेच फसवणे. आता अगेन ह्या दोन्ही गोष्टी काहीतरी आपल्याला इकडे याच्यामध्ये पण पाहायला मिळतात. क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये. मात्र समाजामध्ये ज्यावेळेला काहीतरी की आपण छोट्या-मोठ्या गोष्टींच्यासाठी कोणाची तरी अशी फसवणूक करतो, ती मात्र काहीतरी की नैतिकदृष्ट्या तिथे विद्यार्थी मित्रांनो चुकीचीच असते किंवा अमान्य अशी काहीतरी की ती कृती असते. बरोबर? पुढे फरक बघूया आपण इकडे. इन डिफरन्स इन बिटवीन लॉ अँड एथिक्स. ओके. डिफरन्स इन बिटवीन लॉ अँड एथिक्स. सो आपण आता थोडंसं बघून घेतलं बॅकग्राऊंड किंवा काहीतरी की थोडंसं फिलॉसॉफिकल थिंकिंग, जी कायद्याच्या पाठीमागं काय असते आणि नीतिशास्त्राच्या पाठीमागं काय असते. आता थोडंसं आपण इकडे अभ्यासणार आहोत, की याच्यामधला फरक काय आहे दोघांच्या मधला, कायदा आणि नीतिशास्त्रामधला. सो थोडंसं एकदम व्यवस्थित असं काहीतरी की ते केअरफुली असं ऐकून घ्या किंवा ज्या तुमच्या रनिंग नोट्स असतील त्या थोड्याशा बनवून ठेवा या स्लाईडवरून. सरळ-सरळ आपल्याला 10 मार्कासाठी काहीतरी हा क्वेश्चन खूपदा विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे. ओके. तर बघूया आपण ह्या दोघांच्या मधला काहीतरी की फरक जनरली किंवा बेसिकली काय असतो. पहिला मुद्दा आपल्याला इकडे पाहायला मिळतो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी काहीतरी की आपण हा डिस्कस केला होता. कायदे आणि नियम हे काय असतात इकडं बंधनकारक असतात. ओके. लॉ असतात आणि रेग्युलेशन्स असतात ते कशाप्रकारे असतात मॅन्डेटरी असतात. म्हणजेच काहीतरी की आपल्यावरती ते लादलेले असतात आणि त्याच्या पाठीमागं बंधनकारकच्या पाठीमागं काहीतरी की त्याची शिक्षेची तरतूद केलेली असते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, शिक्षेची तरतूद करून काय केलेलं असतात, ती जी कायदे असतात ती बंधनकारक केलेली असतात आणि तिथं त्या कायद्यानुसारच राहणं आपल्यासाठी काहीतरी की बंधनकारक असतं. अदरवाईज जसं आत्ताच आपण पाहिलं किंवा डिस्कस केलं, अशा प्रकारे कायद्याचं किंवा नियमांचं जर उल्लंघन केलं, तर आपल्याला तिथं काहीतरी की शिक्षेला सामोरे जावं लागतं. ठीक आहे.
तेच जर आपण इकडं नैतिकतेच्या संदर्भात बघितलं, सो इथं आपल्याला पाहायला मिळतं, नैतिक मूल्य ही बंधनकारक नाहीत किंवा नसतात. त्याचा जो स्रोत आहे किंवा त्याचा जो उगम आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. समाज, संस्कृती, कुटुंब, रिलिजन या सगळ्यांनी काहीतरी काही नैतिक मूल्य असतात ते काहीतरी तिकडे पुढे दिलेले असतात किंवा काहीतरी की आपल्यासाठी दिलेले असतात. आपल्यामध्ये ते बिंबवलेले असतात किंवा काहीतरी की रुजवलेले असतात. बरोबर? आता अशा वेळेला याच्यासाठी किंवा काहीतरी की ह्या ज्या नैतिक मूल्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे काहीतरी की बंधनकारक किंवा शिक्षेची तरतूद तिकडे दिलेली नसते. म्हणूनच आपण काय म्हणतो, नैतिक मूल्य जे असतात काहीतरी की ते इथे बंधनकारक नसतात. ओके. कारण का प्रत्येक गोष्टी इथे काहीतरी काही समाजानुसार वेगवेगळ्या असतात आणि त्याचा जो अर्थ असतो तो पण काहीतरी तिकडे वेगवेगळा असतो. बरोबर? आणि अशा गोष्टींना काहीतरी काही रेग्युलेशन करणारच काहीतरी कोणी नसतं तिथं. कारण का एक प्रकारचे हे फिलॉसॉफिकल थिंकिंग आहेत. म्हणून इथे कायद्यानुसार काहीतरी किती बंधनकारक नसतात. मग ती व्यक्ती तो व्यक्तीनुसार काहीतरी तिकडे ठरत असतं. एखादी व्यक्ती नैतिक मूल्य तिकडं फॉलो पण करते किंवा त्याचं काहीतरी तिकडं आचरण पण करते आणि कोणी करतही नाही. बरोबर? हा झाला पहिला फरक. कायदे आणि नियम हे बंधनकारक असतात. नैतिक मूल्य ही बंधनकारक नसतात. ओके. पुढे बघूया. अधिकार क्षेत्र हे राज्यनिहाय ठरवले जाते. कायद्याच्या संदर्भात आपण इकडे बघतोय. ओके. अधिकार क्षेत्र हे काय असतात इकडे राज्यनिहाय असतात. याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो, की इंडिया घ्या, अमेरिका घ्या, जपान घ्या, चीन घ्या, ठीक आहे. किंवा मग विदिन इंडियामध्ये किंवा भारतामध्येच घ्या, प्रत्येक काहीतरी की राष्ट्र असेल राज्य असतील. इथे आपल्याला पाहायला मिळतं, की कायद्यांचं जे अधिकार क्षेत्र असतं, ते राज्यनिहाय असतं. मग आपण जर म्हटलं भारत, बरोबर? सो भारत हा आहे इथे काहीतरी की पूर्ण एंटायर भारतवरती काहीतरी की आपल्याला आय-पी-सी असेल, ओके. क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल आणि त्या राज्यांची काहीतरी की त्यांचे कायद्यांची काहीतरी तिकडे लिस्ट असेल किंवा काहीतरी की यादी असेल. सो प्रत्येक राज्याच्या अधिकार क्षेत्रानुसार काहीतरी की यांचे काहीतरी की जे क्षेत्र असतं, कशाचं कायद्याचं, ते आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळं आहे. मग आता एखादी गोष्ट प्रोहिबिटेड असेल इंडियामध्ये, तीच दुसऱ्या काहीतरी की देशामध्ये तिकडं अलाउड असेल, मान्य असेल, ठीक आहे. तसंच एखादी गोष्ट आहे ती काहीतरी की महाराष्ट्रामध्ये अलाउड असेल, तीच काहीतरी की आपण तिकडं कर्नाटकमध्ये गेलो किंवा गुजरातमध्ये गेलो, तर तिथे ती कशी असेल प्रोहिबिटेड असेल किंवा काहीतरी की अमान्य असू शकते. इथे मात्र नीतिशास्त्राच्या संदर्भात मात्र आपल्याला पाहायला मिळतं आंतरराष्ट्रीय स्वरूप किंवा युनिव्हर्सल अप्रोच. आता आपल्या लास्ट टू लास्ट साइडमध्येच काहीतरी की आपण याच्या संदर्भात थोडंसं डिस्कस केलं होतं. बरोबर? आंतरराष्ट्रीय स्वरूप म्हणजेच नेचरच आहे ते किंवा काय म्हणतो आपण त्याला तिकडं एक महत्त्वपूर्ण असं काहीतरी की वैशिष्ट्यच आहे. कशाचं? नीतिशास्त्राचं. मग ते काय आहे? प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, ठीक आहे. प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक काहीतरी की देशामध्ये ज्यावेळेला आपण जातो, तिथं आपल्याला पाहायला मिळतात, की काही नैतिक मूल्ये जी असतात ना, ती सर्व ठिकाणी काहीतरी की समानच असतात. मग एक फॉर एक्झाम्पल खोटं बोलणं. आता तुम्ही कोणत्याही धर्मामध्ये जा, खोटं बोलणं हे काहीतरी की चूकच गोष्ट आहे. ठीक आहे. किंवा कोणाला तरी फसवणं हे एक प्रकारे काहीतरी की चूकच गोष्ट आहे. नेहमी सत्य बोलणं हे काहीतरी की सगळ्या समाजामध्ये किंवा कोणत्याही काहीतरी की धर्मामध्ये एक प्रकारे काहीतरी की योग्य तसं काहीतरी की वर्तन आहे. ठीक आहे. वडीलधारे असतील, ज्येष्ठ व्यक्ती असेल त्यांच्याशी काहीतरी की आदरभावाने काहीतरी कुठेतरी व्यक्त होणं किंवा काहीतरी की आपलं आचरण ठेवणं, हे सर्व समाजामध्ये काहीतरी की योग्य असं काहीतरी की मानलं जातं. ठीक आहे. तर हे काय झालं? आंतरराष्ट्रीय काहीतरी की तिकडं स्वरूप म्हणजेच युनिव्हर्सल काहीतरी की अप्रोच असतो. कशाचा? नीतिशास्त्राचा आणि काहीतरी की नैतिक मूल्यांचा. कोणत्याही समाजामध्ये जा तुम्हाला ते सेमच पाहायला मिळतील. इथे आपण बघितलं कायद्याच्या संदर्भात. यांचं मात्र काहीतरी की असं नसतं. यांचं कायदे क्षेत्र जे असतं ते काहीतरी की किंवा अधिकार क्षेत्र असतं. त्याला आपण ज्युरिडिक्शन म्हणतो. ते राज्यानुसार काहीतरी की वेगवेगळे असू शकतात. पुढे इथे प्रशासकीय संस्थेद्वारे हे निर्मित केलेले असतात आणि त्यांच्याचद्वारे काहीतरी की त्याचा अंमल केला जात असतो. ठीक आहे. कशाच्या संदर्भात? कायदे आणि काहीतरी की नियम. मग आता इथे ठराविक काहीतरी की प्रशासकीय संस्था जी असते, ती या कायद्यांच्या पाठीमागे काहीतरी काही कार्यरत असते किंवा त्यांच्याकडून काय केलं जात असतं, यांची तरतूद केली जात असते आणि पुढे जाऊन काहीतरी की त्यांचं अंमलबजावणी पण काहीतरी की यांच्याकडूनच केली जात असते. मग फॉर एक्झाम्पल आपण इकडे बघू शकतो. बँकिंग जे फ्रॉड असतील त्याच्या संदर्भात काहीतरी की तिकडे सायबर क्राईम आहे, एक संस्था आहे. त्यांच्याकडून काहीतरी की
त्या संदर्भातले जे कायदे असतात त्याची काहीतरी ते निर्मिती करत असतात. ट्रॅफिक लॉ असतील त्याला आपण काय म्हणतो वाहतूक नियम. त्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनामधलं जे काहीतरी की वाहतूक नियंत्रण विभाग जो असतो तो काय करत असतो तिकडं अशा वाहतूक नियमांची काहीतरी की निर्मिती करत असतो आणि त्याची अंमलबजावणी करत असतो. बरोबर. तेच दुसरं कोणतेही क्षेत्र घ्या तुम्ही. त्या ठिकाणी काय असतात, त्या संस्था असतात आणि त्या संस्थेकडून प्रशासकीय संस्था, ओके. त्या प्रशासकीय संस्थेकडून काय केलेलं असतात, अशा प्रकारे काहीतरी की कायद्यांची निर्मिती केलेली असते. बरोबर. मग याच्यामध्ये व्हेरिएशन्स काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. संस्था त्या संस्थेनुसार. ठीक आहे. तेच आपण ज्यावेळेला इकडे काहीतरी की नीतिशास्त्र किंवा काहीतरी की नैतिकतेच्या संदर्भात ज्यावेळेला पाहतो, त्यावेळेला इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. एक प्रकारे आपली संस्कृती, आपला विश्वास, आपला धर्म, ठीक आहे, आपलं कुटुंब आणि आपलं काहीतरी की समाज, या सगळ्यांच्याद्वारे काहीतरी की यांची निर्मिती केली जात असते. ठीक आहे. नीतिशास्त्राचं जे वैशिष्ट्य होतं किंवा नैतिकतेचं जे वैशिष्ट्य होतं, त्याच्यामध्येच काहीतरी की हा जो घटक आहे तो आपण इकडे अभ्यासला होता. कशाप्रकारे नैतिकता जी असते, ती तर काहीतरी की पुढे येत असते किंवा काहीतरी की जी नैतिक मूल्य आहेत, त्यांचा उगम आपण काहीतरी इकडे बघितला होता. मग फॉर एक्झाम्पल संस्कृती असेल, त्याच्यामध्ये आपण इकडे बघितलेलं आहे. हे प्राणीमात्रावरती काहीतरी की दया करणं, नैतिक मूल्य आहे, जे काहीतरी की आपल्या संस्कृतीने तिथे दिलेलं आहे. ठीक आहे. विश्वास असेल, आता विश्वास म्हणजेच काहीतरी की आपली जी सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्येच काहीतरी की जे महत्त्वपूर्ण मूल्य असतात, तिथं आपल्याला घालून दिलेले असतात. त्याच्यामध्येच विश्वास हे काहीतरी की मूल्य येतं. ओके. पुढे धर्म. मग धर्मामध्ये काहीतरी की आपण इकडे बघितलं होतं कर्म थिअरी. बुद्धिझम असेल, जैनिझम असेल आणि हिंदुइझममध्ये काहीतरी की कर्म थिअरी घालून दिलेली आहे. म्हणजे काय? योग्य वर्तन काहीतरी तिकडे आपल्याकडून अपेक्षित आहे. अयोग्य वर्तनाने काय होतं? अयोग्यच गोष्टी काहीतरी की आपल्याकडे पुन्हा फिरून येतात. बरोबर? गोल्डन रूल्स, सोनेरी नियम आपण बघितलं होतं, जे ख्रिस्त धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इस्लाममध्ये आपण बघितलं होतं समानता आणि काहीतरी की दान धर्म, याच्यावरती कुठेतरी भर दिला गेलेला आहे. सो अशा प्रकारचे काहीतरी की जे मूल्य असतात, नैतिक मूल्य किंवा नीतिशास्त्र किंवा त्याचे घटक, हे सगळे अशा प्रकारे वेगवेगळ्या काहीतरी की संस्थेद्वारे, संकल्पनेद्वारे काहीतरी की तिकडे आपल्याला घालून दिलेले असतात किंवा त्यांच्याद्वारे काहीतरी त्यांची निर्मिती केलेली असते. ओके. हा झाला आपला तिसरा पॉईंट. त्याच्यानंतर उद्दिष्ट काय असतं कायद्याचं आणि इकडे काहीतरी की आपल्या नीतिशास्त्राचं. सो इथं आपल्याला या संदर्भात पाहायला मिळतं, कायदे हे असतात ते बेसिकली काहीतरी की शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काहीतरी की बनवलेले असतात. थोड्याच वेळापूर्वी काहीतरी की आपण तिकडे बघितलं होतं, एक सुसंस्कृत आणि त्याच्यासोबतच काहीतरी की एक नियम कुठेतरी काहीतरी की आचरणात आणणारी अशी संस्कृती आणि मानव विकास काहीतरी की घडवून आणण्यासाठी काय केलेलं असतात, कायदे जे असतात ते तिथं घालून दिलेले असतात. बरोबर. आता अल्टिमेटली ज्यावेळेला काहीतरी की आपण हे कायदे कुठेतरी फॉलो करतो किंवा त्यांचं ज्यावेळेला आचरण करतो, याच्यातून अस्तित्वात काय येत असते विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीतरी की शांतता आणि सुव्यवस्था. ओके. मग कंपॅरिझन इथं आपण करू शकतो. इंडिया घ्या, पाकिस्तान घ्या किंवा काहीतरी मग अफगाणिस्तान घ्या. आता इंडियामध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. आपली घटना आहे, बरोबर. सी-आर-पी-सी असेल, आय-पी-सी असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट असेल, एव्हिडन्स ॲक्ट असेल. आता हे काहीतरी की सगळे कायदे आहेत आणि याच्यानुसार आपल्याला पाहायला मिळतं एक प्रकारची काहीतरी की शांतता आणि त्याच्यासोबतच काहीतरी की सुव्यवस्था जी आहे ना, ती आपल्याला काहीतरी की भारतामध्ये पाहायला मिळते. तेच तुम्ही काहीतरी की भारतासोबत स्वतंत्र झालेले जे देश असतील, मग पाकिस्तान असेल किंवा अफगाणिस्तान घ्या, यांच्या संदर्भात बघा. कायद्याची जी चौकट आहे ती पूर्णपणे काहीतरी तिकडं मोडून पडलेली आहे आणि त्याच्यामुळेच एक प्रकारचं काहीतरी की अनागोंदी आणि प्रशासनिक काहीतरी गोंधळ पूर्णपणे उडालेला तिकडे त्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबत काहीतरी की बांगलादेश तुम्ही घेऊ शकता. श्रीलंकेचं पण काहीतरी उदाहरण आपल्याला तिकडे पाहायला मिळतं. ओके. सो इथं आपण काहीतरी की समजू शकतो किंवा काहीतरी की बघू शकतो. कायदा आणि जे नियम असतात त्यांचा अल्टिमेट उद्देश काय असतो तर काहीतरी की समाजामध्ये आणि पूर्ण काहीतरी की देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे. बरोबर. इथे याच्यावरून काहीतरी की आपण अझ्युम करू शकतो किंवा समजू शकतो. तो म्हणजे काहीतरी की एक प्रकारे मल्टिपल अप्रोच. मल्टिपल अप्रोच. ओके. इथे काहीतरी की ठेवला गेलेला आहे. म्हणजे संपूर्ण समाज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काहीतरी की शांतता, सुव्यवस्था राखणं आणि सोबतच काहीतरी की इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट आहे. ती पण काहीतरी होणं. कारण का अल्टिमेटली ज्यावेळेला तिकडं समाज तुमचा किंवा राज्य तुमचं किंवा देश ज्यावेळेला तिकडं
शांतता आणि सुव्यवस्था कुठेतरी राखत असतो, त्याच वेळेला काय होत असतं तिकडे विद्यार्थी मित्रांनो, आपली इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट म्हणजेच काहीतरी की वैयक्तिक विकास जो असतो तो तिकडं घडून येत असतो. सो अशा प्रकारे इकडं कायद्याचा जो ऑब्जेक्टिव्ह असतो किंवा एम असतो, तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. शांतता आणि सुव्यवस्था राखणे. ओके. पुढे इथं ज्यावेळेला आपण बघतो, कोणाच्या संदर्भात? नीतिशास्त्राच्या संदर्भात. त्यावेळेला मात्र इथं आपल्याला पाहायला मिळतं, की अंतर्गत शांतता ठेवणे किंवा कुठेतरी प्रस्थापित करण्यामध्ये तिकडं इथिक्स किंवा काहीतरी की नीतिशास्त्र इकडं आपल्याला मदत करत असतं. त्याच्या संदर्भात थोडंसं काहीतरी की आपण पुढच्या स्लाइडमध्ये काहीतरी की अभ्यास करणारच आहोत, की ज्यावेळेला तिकडं आपण नैतिकता किंवा नैतिक मूल्य आचरणात आणतो, त्याचा परिणाम काय होतो वेगवेगळ्या स्तरावरती. ओके. फॉर अ कॉमन एक्झाम्पल आपण इकडे बघू शकतो, की ज्यावेळेला आपण इकडे एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीसोबत खोटं बोलतो, ओके, किंवा कुठेतरी काहीतरी की बोलून जातो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक प्रकारची काहीतरी तिकडं अस्थिरता सातत्याने राहत असते, की कधी ना कधी ती 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 जी गोष्ट असेल किंवा ती काय म्हणू आपण, जो घटक असेल तो त्या व्यक्तीसमोर काहीतरी की येईल, उघडा पडेल आणि आपलं जे सत्य आहे त्या व्यक्तीला काहीतरी की कळेल. सो ही जी मनामध्ये असलेली काहीतरी की धाकधूक असेल किंवा अशांतता असते, ही का असते विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळेला आपण काहीतरी की नीतिशास्त्र किंवा नैतिक मूल्य जे असतात ना, त्याचं आचरण केलेलं नसतं त्याच्यामुळे. ओके. तेच जर आपण तिकडे काहीतरी की जे काही सत्य असेल ते त्या व्यक्तीला सांगितलं असेल, तर मानसिक किंवा काहीतरी की अंतर्गत शांतता असते, तिथे काहीतरी की प्रस्थापित होऊन जाते. आपल्याला कोणत्याही सत्याला काहीतरी तिकडे सामोरं जाण्यामध्ये भीती वाटत नाही. ओके. सो म्हणूनच आपण इकडे काय म्हणतो, की अंतर्गत शांतता प्रस्थापित करण्यामध्ये किंवा अस्तित्वात आणण्यामध्ये किंवा ही स्थिरता इथे ठेवण्यामध्ये नीतिशास्त्र जे असतात ते काहीतरी आपल्याला मदत करत असतात आणि हाच काहीतरी त्याचा तिथं उद्देश असतो. ठीक आहे. पुढे कायद्याच्या संदर्भात आपण इकडे बघतो. इथे कायदेशीर प्रक्रिया अंमलबजावणीसाठी काहीतरी की तिकडं फॉलो केले जात असते. ओके. म्हणजेच काय, आत्ताच काहीतरी की आपण इकडे बघितलं होतं. कायदे जे असतात त्यांची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते? का आपण हे कायदे इकडे फॉलो करतो? कशासाठी आपण काहीतरी की हे कायदे इकडे फॉलो करतो? तर आपल्याला माहिती आहे, शांतता सुव्यवस्था राखणं, ओके, सामाजिक विकास असेल आणि वैयक्तिक विकास असेल हा घडून येणं आणि याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे काहीतरी की फॉलो करण्यासाठी किंवा काहीतरी की बंधनकारक जे कायदे आहेत ते काहीतरी तिकडं राबवण्यामध्ये इथं महत्त्वपूर्ण भूमिका असते ती म्हणजे काहीतरी की प्रशासनाची आणि तिथेच काहीतरी की शिक्षेची तरतूद. ठीक आहे. शिक्षेची तरतूद करून काय केलेलं असतं इकडं, कायदे जे असतात ते काय केले असतात, इम्प्लिमेंट केले जातात. त्याचे काहीतरी की तिकडं फॉलो केले जातात किंवा त्याची अंमलबजावणी केली जाते. ओके. तेच इथे इथिक्समध्ये किंवा नीतिशास्त्रामध्ये पाहायला मिळतं आपल्याला, विवेक किंवा काहीतरी की समाजाद्वारे यांची जी अंमलबजावणी असते ती काहीतरी की केली जात असते. हा झाला आपला काहीतरी की 5वा पॉइंट कंपॅरिझन्स किंवा याच्या दोघांमधला फरक. इथे आपण बघतो आता अंतर्गत शांतता ठेवते नीतिशास्त्र किंवा काहीतरी ठेवण्यास कुठेतरी आपल्याला मदत करते. त्याच प्रकारे काहीतरी इकडं त्याचा जो इम्प्लिमेंटेशन असेल किंवा त्याची अंमलबजावणी असेल, ही कोणाकडून केली जात असेल तर काहीतरी की सतसत विवेक आपला. म्हणजेच काय त्याला आपण म्हणतो कन्सायन्स आपला काहीतरी की अंतर आवाज जो असतो किंवा अंतरात्मा जो असतो, त्याच्याद्वारे काहीतरी की नीतिशास्त्र किंवा नैतिक मूल्यांची अंमलबजावणी केली जात असते. ओके. सोबतच समाज व्यवस्था असेल, कुटुंब व्यवस्था असेल, धर्मव्यवस्था असेल, यांच्याद्वारे पण काय केलं जात असते विद्यार्थी मित्रांनो त्याची अंमलबजावणी केली जात असते. मग फॉर एक्झाम्पल समाजामध्ये जे आपले वरिष्ठ आहेत, त्यांचा मान-सन्मान ठेवणं किंवा त्यांच्याशी कुठेतरी एक आदरयुक्त काहीतरी की भावनेने वागणं, हे तत्व आहे आणि हे कोणी घालून दिलेलं असतं? समाजाने आणि समाजाद्वारेच काहीतरी की त्याचा तिकडं अंमल केला जात असतो. ओके. सो इथं आपण बघू शकतो, कायदेशीर यंत्रणेद्वारे किंवा प्रक्रियेद्वारे ह्याची अंमलबजावणी होते आणि इथे सतसत विवेक बुद्धी किंवा मग समाज असेल किंवा धर्म असेल, याच्याद्वारे काहीतरी की त्यांची अंमलबजावणी केली जात असते. ओके. सो असं काहीतरी की आपल्याला इथे महत्त्वपूर्ण फरक पाहायला मिळतो. आता इथे तुम्ही ज्यावेळेला हा प्रश्न विचारला जाईल, त्यावेळेला हे सगळे काहीतरी की मुद्दे इकडे मांडून याला एक-एक काहीतरी की एक्झाम्पल देऊन तिथे लिहिणं अपेक्षित आहे. सो तेव्हा तुम्हाला काहीतरी की 10 पैकी आरामात कुठेतरी 5 ते 6 मार्क मिळून जातील. ओके. पुढे बघूया आपण नीतिशास्त्राचे परिणाम. नीतिशास्त्राचे परिणाम. आता आपण इकडे बघितलं दोघांच्या मधला काहीतरी की फरक. कायदा आणि काहीतरी की नीतिशास्त्र. याच्यापुढे आपण बघणार आहोत, की का आपण इथे काहीतरी की हे जे नीतिशास्त्र किंवा नैतिक मूल्य जे आहेत,
त्यांचं पालन केलं पाहिजे. ओके. याचा आचरण केल्यानंतर आपल्यासाठी काहीतरी की किंवा संपूर्ण समाजव्यवस्थेसाठी काहीतरी की त्याचे उपयोग काय होतो किंवा त्याचा परिणाम काय होतो, हे पण थोडंसं काहीतरी आपल्या इकडे अभ्यासायचं आहे. ओके. त्याच्या पुढे वेगवेगळे स्तर आहेत. त्या स्तरावरती काहीतरी की त्याचं आपण आचरण करतो किंवा त्याची अंमलबजावणी करतो. मग त्याच्यातून आउटकम किंवा त्याचा परिणाम काय आहे, तो पण थोडासा काहीतरी इकडे आपल्याला अभ्यासायचा आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे इकडे विचारले जातात. आता इथे जे कोट बेस किंवा काहीतरी की वाक्यावरती आधारित प्रश्न येतात. मग जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच काहीतरी एक एक्झाम्पल सांगितलं होतं, की स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, की प्रेम जे आहे ते काहीतरी की आपल्यासाठी पुन्हा प्रेमच घेऊन येतं आणि त्याचसोबत काहीतरी की एक प्रकारचं काहीतरी की हे काय म्हणू आपण त्याला हेट म्हणजेच काहीतरी की दुसऱ्याच्या संदर्भात असणारे आपल्या मनामध्ये काहीतरी की घृणा किंवा काहीतरी की त्याच्या संदर्भात असणारं एक प्रकारचं काहीतरी की हे म्हणू शकतो आपण राग. तो काय असतो आपल्याला रिटर्नमध्ये काहीतरी की रागच घेऊन येतो. ओके. अशा प्रकारचे जे काहीतरी की प्रश्न आहेत ना, ते प्रश्न आपण इथला जो काही सगळा डेटा आहे ना, तो अभ्यासल्यानंतर काहीतरी की इझिली टॅकल करू शकतो. ठीक आहे. त्याच्यासोबतच वेगवेगळ्या स्तरावरती मग काहीतरी की वैयक्तिक स्तर असेल, सामाजिक स्तर असेल, त्याच्यानंतर काहीतरी की प्रशासकीय स्तर असेल आणि काहीतरी की आंतरराष्ट्रीय स्तरावरती याचा परिणाम काय होतो आणि काय नाही. हे पण काहीतरी की बरेचसे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं काहीतरी की आपण इथला जो काहीतरी की सगळा डेटा आहे, हा डेटा काहीतरी की अभ्यासल्यानंतर सहजपणे लिहू शकतो. ओके. त्याच्याही सोबत काहीतरी की जे इंडिव्हिज्युअल प्रश्न लिहिले गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल असेल की नीतिशास्त्र असेल, त्याच्यासोबतच काहीतरी की नैतिक मूल्य असतील, यांचा वापर केल्यानंतर काहीतरी की एक वैयक्तिक व्यक्तिमत्व कशाप्रकारे घडतं किंवा एक व्यक्ती असतो तो कशाप्रकारे घडतो. प्रशासनिक अधिकारी जे असतात, त्यांना नैतिक मूल्यांचा त्या त्या ठिकाणी कशाप्रकारे काहीतरी की उपयोग होतो. त्यांचं जे काही तिकडं कार्य आहे ते करण्यामध्ये. आणि सो ऑन अशा प्रकारचे बरेचसे जे काहीतरी की हे आहेत क्वेश्चन जे आहेत, जे प्रिव्हियस काहीतरी की आपल्याला विचारले गेलेले आहेत, त्या सर्व प्रश्नांच्या आणि येणाऱ्या काहीतरी की जे काही इतर प्रश्न असतील, त्या प्रश्नांच्यासाठी काहीतरी की आपण इकडे सहजपणे हा डेटा अभ्यासल्यानंतर कुठेतरी उत्तरं लिहू शकू. ओके. सो कीप इन दॅट माइंड. बघूया मग आपण इकडे आता कशाप्रकारे काहीतरी की ही जी नैतिक मूल्य आहे त्यांचा वापर केल्यानंतर किंवा त्यांचं आचरण केल्यानंतर परिणाम काय होतो आणि काही नाही. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इकडे पाहायला मिळतं वैयक्तिक स्तरावर इंडिव्हिज्युअल लेव्हल. इंडिव्हिज्युअल लेव्हलवरती नीतिशास्त्राच्या वापरानंतर किंवा त्याचं आचरण केल्यानंतर परिणाम काय होत असतो. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इकडे बघतो आनंदाचा स्रोत. ओके. आनंदाचा स्रोत. इट इज द सोर्स ऑफ हॅपीनेस. इथे ऑरिस्टॉटल जे आहेत ना, त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात गोल्डन मीन अशा नावाची काहीतरी कन्सेप्ट इथे दिलेली आहे. गोल्डन मीन्स. ओके. म्हणजे नीतिशास्त्र किंवा नैतिक मूल्य जे आहेत ती काय आहेत एक प्रकारचं गोल्डन मीन्स आहेत. याचा अर्थच असा होतो विद्यार्थी मित्रांनो, की आनंदाचा स्रोत किंवा काहीतरी की हॅपीनेसचा काहीतरी की हा सोर्स आहे. आता हे असं का आहे? कॉमन एक्झाम्पल घ्या. आत्ता जे काहीतरी आपण इकडे डिस्कस केलं होतं. एखाद्याच्या सोबत काहीतरी की तिकडं आपण खोटं बोललो किंवा एखाद्याच्या सोबत आपण तिकडं सत्य बोललो. या दोघांचा काहीतरी इकडं परिणाम जो आहे तो काहीतरी आपल्याला इकडे वेगवेगळा पाहायला मिळतो. इथे ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीसोबत काहीतरी की सत्य बोलतो, कोणत्याही प्रकारचं ते काहीतरी की सत्य असू शकतं. एकतर काहीतरी की ती समोरची व्यक्ती तिकडं दुखावू शकते किंवा जे सत्य आहे ते काहीतरी की सांगून आपण जो काही तिथं हे असेल, एखादी घटना असेल, एखादं काहीतरी की तिकडं हे असेल, डिस्प्यूट असेल, भांडण असेल, ते तिथल्या तिथे संपवू शकतो. याच्यामुळे काय होतं, पुढे आपल्याला कोणत्याही प्रकारचे काहीतरी की असत्य गोष्ट असेल किंवा कोणत्याही प्रकारची चुकीची गोष्ट असेल ना, त्याला सामोरी जावं लागत नाही. जो काही विषय असतो तो आपण तिकडे तिथल्या तिथेच काहीतरी तिकडे संपवलेला असतो. ही असते सत्यामध्ये काहीतरी एक प्रकारची शक्ती. आणि याच्यामुळे काय होतं, कुठेतरी मानसिक जे आपल्याला काय म्हणू आपण, जे स्थिरता असते, मानसिक शांतता असते, ती काय होते तिथं प्रस्थापित होते. बरोबर? इंटरनल डिस्प्यूट असतात ते तिथे काहीतरी सॉल्व्ह होऊन जातात आणि या सगळ्यांच्याच अल्टिमेटली परिणाम काय होत असतो, तर तो म्हणजे काहीतरी की आनंद किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला हॅपीनेस.
कोणत्याही प्रकारचं जे दुःख असेल किंवा काहीतरी की चुकीच्या गोष्टी असेल यांना आपल्याला सामोरेच जावं लागत नाही. ज्यावेळेला आपण काहीतरी नैतिक मूल्य किंवा काहीतरी नीतिशास्त्र असेल, त्याचे जे तत्व असतो त्यांचे काहीतरी आचरण करत असतो, त्यावेळेला. ओके. तेच दुसरं एक्झाम्पल घ्या, की तिकडे आपण असत्य बोललेलो आहे किंवा अशी कोणतीतरी काहीतरी तिकडं गोष्ट आहे किंवा काहीतरी कृती आहे, जी अमान्य आहे आणि जी चुकीची आहे, तिचं काहीतरी की तिकडं आपण तिथं आचरण केलेलं आहे. त्यावेळेला काय होतं? ऑब्व्हियसली आहे. एका चुकीच्या गोष्टीसाठी आपल्याला 1000 चूक 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 गोष्टी काहीतरी तिकडे बोलाव्या लागतात. अगेन प्रत्येक वेळेला त्या ज्या चूक गोष्टी असतात त्यांना कुठेतरी लपवण्यासाठी किंवा कुठेतरी त्यांचा हाईड करण्यासाठी प्रत्येक वेळेला काहीतरी की अगेन काहीतरी की चुकीची गोष्ट बोलाव्या लागतात. चुकीच्या कृती आपल्याला कराव्या लागतात आणि ह्या सगळ्यांचाच अल्टिमेटली परिणाम काय होत असतो? आपल्या मनाची काहीतरी की तिकडं अस्थिरता. प्रत्येक वेळेला कुठेतरी ती भीती मनामध्ये राहते, की आत्ता, आज ना उद्या काहीतरी की त्या व्यक्तीला तिकडे ती गोष्ट समजेल आणि त्यावेळेला काहीतरी की माझं पूर्ण सत्य समोर येईल. कॉमन एक्झाम्पल. ओके. मग हे तुम्ही काहीतरी की प्रत्येक स्तरावरती बघू शकशीला. एक ब्युरोक्रॅट आहे, ठीक आहे. एक प्रशासनिक अधिकारी आहे. त्याने जर काहीतरी की अशा नैतिक मूल्यांचा जर तिकडे अवलंब केला, तर ऑब्व्हियसली आहे, त्या व्यक्तीला तिथं कोणत्याही काहीतरी की चुकीच्या गोष्टीसाठी काहीतरी की सामोरे जावं लागणार नाही. ठीक आहे. आणि इंटर्नल स्टॅबिलिटी किंवा काहीतरी की अंतर्गत शांतता आहे ती त्याच्या मनामध्ये प्रस्थापित होईल आणि ती जी व्यक्ती आहे ती काहीतरी की नेहमी तिथे आनंदित राहील. बरोबर? अजून एक कॉमन एक्झाम्पल आपण इकडे विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकतो. ते म्हणजे जी आहे ती गोष्ट काहीतरी जर तिथं आपण मान्य केली आहे किंवा एक्सेप्ट केली, तर कुठेतरी काय करतो आपण तिकडं अंतर्गत शांत राहतो. बरोबर? मग इथं मी नेहमी काहीतरी एक एक्झाम्पल देतो किंवा देत असतो. ते म्हणजे काय, की तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात, मग तुमची कोणतीही फील्ड असो, त्या फील्डमध्ये तुम्ही काहीतरी की परिपूर्ण राहायला पाहिजेत. तुमचं जे कार्य असेल, त्याला पूर्णपणे काहीतरी की तुम्ही न्याय दिला पाहिजे. तुमच्या ज्या कृती असतील, त्याला पूर्णपणे तुम्ही न्याय दिला पाहिजेत. तिथे असणारं वातावरण जे असेल, ठीक आहे. तिथे असणारे कायदे असतील, तिथे असणारे काहीतरी की कोणी तुमचे सीनियर्स असतील, त्यांचा तुमच्यावरती असणारा दबाव, या सर्व गोष्टींचा ज्यावेळेला आपण कुठेतरी कंटाळतो किंवा अ, चुकीच्या गोष्टी म्हणून ज्यावेळेला आपण त्यांना घेतो किंवा एक प्रकारे काहीतरी की दबाव म्हणून आपण त्यांना घेतो, त्यावेळेला काहीतरी की त्या नको-नकोशा वाटतात. कारण का? आपल्या सतसत विवेक बुद्धीच्या काहीतरी कुठेतरी ते विरोधात असतात किंवा त्या अमान्य असतात आणि याचा अल्टिमेटली परिणाम काय होतो? कुठेतरी दुःख किंवा अशांतता जी असते ती मनामध्ये आपल्या तिथं नांदत असते किंवा तिथं अस्तित्वात येते आणि म्हणून या गोष्टी आपल्याला नको-नकोशा होतात. म्हणून काय? सिंपल ज्या गोष्टी आहेत त्या काहीतरी तिकडं मान्य करणं. आता हे ॲक्चुअली काहीतरी एक नैतिक मूल्यच आहे आणि याचा अल्टिमेटली परिणाम काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर तो म्हणजे सोर्स ऑफ हॅपीनेस. आनंदाचा काहीतरी तो एक महत्त्वपूर्ण असा स्रोत असतो. ठीक आहे. पुढे सकारात्मक विचार. सकारात्मक विचार. सकारात्मक विचार म्हणजे काय? कोणतीही काहीतरी की परिस्थिती असतो. कोणतीही परिस्थिती आपल्यासमोर काहीतरी की उभारलेली असो. कोणत्याही एखाद्या कठीण परिस्थितीला ज्यावेळेला आपण इकडे सामोरे जात असतो, अशा वेळेला नैतिक मूल्य ज्यावेळेला काहीतरी की आपण तिकडं आपल्या आचरणात ठेवतो किंवा आपल्या काहीतरी की मनामध्ये त्यांची जोपासना करतो. अशा वेळेला नेहमी आपल्याला एक प्रकारे काहीतरी की सकारात्मक ऊर्जाच काहीतरी की आपल्यापुढे किंवा आपल्या विचारांमध्ये नांदत असते किंवा काहीतरी की अस्तित्वात येते. मग इथे एक्झाम्पल आपण घेऊ. सातत्याने काहीतरी की आपण तिकडे अभ्यास करतोय. बरोबर? 1 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, तरी पण काहीतरी आपल्याला कोणत्याही प्रकारची काहीतरी पोस्ट मिळालेली नाहीये किंवा कोणत्याही एक्झाम ज्या त्या काहीतरी आपण तिकडे क्लिअर करू शकलेलो नाहीये. मग अशा वेळेला काहीतरी कुठेतरी एक निगेटिव्हिटी किंवा एक काहीतरी की नकारात्मक ऊर्जा किंवा विचार जे असतात ते काहीतरी आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या मनामध्ये कुठेतरी निर्माण होतात. ऑब्व्हियसली आहे ते काहीतरी निर्माण होणारच. मात्र नैतिक मूल्ये जे असतात, म्हणजेच काहीतरी की एक प्रकारचा विश्वास, स्वतःवरती असलेला विश्वास, हा जो ज्यावेळेला काहीतरी आपल्या मनामध्ये डेव्हलप करतो आपण किंवा कुठेतरी त्याला विकसित करतो, त्यावेळेला ऑटोमॅटिकली अशा ज्या नकारात्मक ऊर्जा असतात किंवा नकारात्मक जे विचार असतात, ते सगळे काय पडतात साईडला आणि एक सकारात्मक विचार जे असतात, ते काय होतात तिकडं पुढे येतात आणि याच्यातूनच काय होतं, व्हॉटएव्हर जे काहीतरी की आपण तिकडं कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असो, कोणतंही इतर क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठेतरी सकारात्मक विचारच काय असतात आपल्यापुढे येतात आणि आपलं काहीतरी की वैयक्तिक विकास जो असेल, तो तिथं घडवून आणण्यामध्ये काय करतात हे मदत करतात. ठीक आहे. पुढे व्यक्तीची स्वीकृती आणि आवड वाढवणे. अगेन वैयक्तिक स्तरावरचा हा काहीतरी की एक महत्त्वपूर्ण असा काहीतरी की आपण इकडे मुद्दा म्हणू शकतो. व्यक्तीची स्वीकृती आणि त्याची काहीतरी की आवड वाढवणे. याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो होतो, 2 व्यक्ती घ्या. एक व्यक्ती जी आहे ती सातत्याने काय करते इथं खोटं बोलते.
असत्य वर्तन करते, ठीक आहे. इतर काहीतरी की ज्या चुकीच्या आणि अमान्य असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्यांना ही व्यक्ती इथं सातत्याने कुठेतरी आचरणात आणते. ऑब्व्हियसली आहे, अशा व्यक्तीबद्दल कोणाच्याही मनामध्ये काहीतरी इकडं आवड निर्माण होणार नाही. ओके. किंवा त्या व्यक्तीला काहीतरी तिकडं स्वीकृती किंवा काहीतरी की त्याला ॲक्सेप्ट कोणाकडूनही केलं जाणार नाही. बरोबर? तेच तुम्ही एक बी व्यक्ती घ्या, जी नेहमी काहीतरी इकडं खरं बोलते. व्हॉटएव्हर जे काही असेल, तिथं स्पष्टपणे काहीतरी की मांडते किंवा काहीतरी की बोलते. सत्य वर्तन आहे त्या व्यक्तीचं आणि ज्या मान्य गोष्टी आहेत त्यालाच काहीतरी की ती पुढे आचरणात आणते. ऑब्व्हियसली आहे. अशा व्यक्तीची जी स्वीकृती असते, ती सहजपणे होत असते. ठीक आहे. त्याच्याही पुढे काहीतरी की त्या व्यक्तीबद्दल जी असणारी आवड असते, ती सहजपणे काहीतरी तिकडं निर्माण होत असते. ठीक आहे. आता इथेच थोडंसं मला सांगावं लागेल. आता हे जे 3 मुद्दे काहीतरी की आपण डिस्कस केले, याच्यावरतीच एक प्रश्न इथे विचारला गेलेला आहे UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये. मेन एक्झाम मे बी 2023चा हा पेपर असेल किंवा 2022चा असेल, इफ आय एम नॉट रॉंग. इथे सरळ-सरळ UPSCनी मुख्य परीक्षेमध्ये जो निबंधाचा काहीतरी पेपर आहे, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन किंवा काहीतरी एक निबंधच विचारला होता, की कॅरेक्टर जे असतं एखाद्या व्यक्तीचं, ओके. एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर जे असतं, ते त्याच्या कृतीवरून काहीतरी तिकडे आपल्याला निदर्शनास येत असतं. ओके. कॅरेक्टर इज डिफाईन्ड बाय देअर ॲक्ट, असा काहीतरी की तो तिथं निबंध होता. एखाद्या व्यक्तीची कृती आहे त्याच्यावरूनच त्या व्यक्तीचं काहीतरी तिकडं कॅरेक्टर आहे ते काहीतरी की स्पष्ट होत असतं आणि याच्यावरती आपल्याला निबंध लिहायचा होता. सो इतर गोष्टी काहीच नव्हत्या त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काहीतरी की ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या होत्या. पुढे अजून आपण थोड्याशा काहीतरी की ते डिस्कस करणार आहोत. पण या 3 मुद्द्यावरूनच काहीतरी की आपण त्याचं काहीतरी की अर्धा जरी पार्ट आपण लिहिला, तरी लिहू शकत होतो. सॉरी, आपण काहीतरी की ह्या 2-3 पॉइंटवरूनच काहीतरी की तो जो एसे होता, त्याच्या संदर्भात काहीतरी की आपण वेगवेगळे एक्झाम्पल देऊन काहीतरी की लिहू शकलो असतो. ओके. मग हेच आहे. तुमचं जर कॅरेक्टर असेल, त्या कॅरेक्टरमध्ये जर ही नैतिक मूल्य जर तिकडं कुठेतरी आचरणात आणली जात असतील, ओके. सॉरी, तुमच्या कृतीमध्ये जर ही नैतिक मूल्य जर आचरणात आणली जात असतील, ऑब्व्हियसली तुमचं जे कॅरेक्टर असतं ते कसं असतं इकडं कुठेतरी स्वीकृत करणार असतं इतर व्यक्तींच्याद्वारे. कुठेतरी तुमच्याबद्दल काहीतरी की आवड निर्माण करणार असतं इतर व्यक्तींच्या मनामध्ये. आलं लक्षात? तर तेच आहे. ज्यावेळेला काहीतरी त्याचं आपण आचरण करतो, त्याची अंमलबजावणी करतो, त्यावेळेला काय होतं, इतर व्यक्तींच्या मनामध्ये काहीतरी की आपली स्वीकृती असते तिथं घडून येते किंवा काहीतरी की निर्माण होते. त्याच्यासोबतच जी आपली आवड असते ती पण काहीतरी तिकडं निर्माण होते किंवा काहीतरी की वाढवली जाते. ठीक आहे. अगेन त्याच्यातलाच किंवा काहीतरी की ह्याच क्वेश्चनमधला किंवा त्याच्याच क्वेश्चनमध्ये आपण लिहू शकत होतो. असा मुद्दा म्हणजे काहीतरी की विश्वासार्ह वाढवणे. ओके. इन्क्रीज आवर बिलीफ. मग आता ही काय असेल? एक व्यक्ती असेल, एक समाज असेल, एक कुटुंब असेल, काहीतरी की पार्टनर्स असतील अँड सो ऑन. अगेन हेच एक्झाम्पल काहीतरी घेते घ्या. ही जी व्यक्ती आहे ए, ही काहीतरी की एखाद्या वाय व्यक्तीसोबत राहत असेल किंवा झेड नावाचं काहीतरी की कुटुंब संस्था आहे किंवा सी नावाचं काहीतरी की समाज आहे. अशा ठिकाणी ज्यावेळेला ही वावरत असते आणि ज्यावेळेला सातत्याने काहीतरी की ही अशी अनैतिक काहीतरी की आचरणांचं तिथं काय करते की एक प्रकारे काहीतरी की कृतीमध्ये किंवा त्याच्या काहीतरी की आचरणामध्ये अशी अनैतिक मूल्यांचा काहीतरी की तिकडे कुठेतरी वापर करत असेल किंवा अंमल करत असेल, अशा वेळेला त्या व्यक्तीबद्दल काहीतरी की जो विश्वास असतो ना, तो तिथं प्रस्थापित कधीच होत नाही. ओके. हळू हा जो विश्वास असतो तिथून कमकुवत होत जातो. आता लास्ट टू लास्ट लेक्चरमध्येच मी तुम्हाला त्या संदर्भात काहीतरी की एक एक्झाम्पल मी सांगितलं होतं. वैयक्तिक घ्या. एक काहीतरी की पार्टनर्स आहेत. आता एक जी व्यक्ती आहे ती दुसऱ्याला देते सातत्याने कुठेतरी चीट करते, फसवते. कधी ना कधीतरी त्या व्यक्तीचे काहीतरी की अशा ज्या कृती असतील, ज्यावेळेला त्या समोर येतात, त्यावेळेला त्या व्यक्तीवरचा जो विश्वास असतो, तो पूर्णपणे काय जातो तिथं मलिन होऊन जातो किंवा निघून जातो. ठीक आहे. किंवा अजून एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. एखादा जज आहे, त्या जजद्वारे किंवा एखादं काहीतरी की प्रशासन व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये आपण काहीतरी की पोलीस व्यवस्था घेतो. ओके. पोलीस व्यवस्था. यांच्याद्वारे ज्यावेळेला तिकडं अनैतिक गोष्टींचं ज्यावेळेला आचरण केलं जातं. ओके.
अनैतिक गोष्टींचं ज्यावेळेला आचरण काहीतरी केलं जातं, त्यावेळेला काय होतं विद्यार्थी मित्रांनो, इथं त्यांच्यावरचा जो असणारा विश्वास असतो, तो इथं काय होतो, पूर्णपणे कुठेतरी निघून जातो, फेडेड आउट होतो किंवा कमकुवत होऊन जातो. मग आज आपण बघू शकतो इथं पोलीस प्रशासन आहे, यांच्या संदर्भात प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी कुठेतरी नकारात्मक असाच काहीतरी विचार आहे. पोलीस स्टेशनला जायच्या अगोदर काहीतरी की कोणीही असेल, तो काहीतरी 100 वेळा विचार करतो, की इथं जर गेलो, तर कुठेतरी मला काहीतरी की एक प्रकारे चुकीच्याच काहीतरी की गोष्टींना काहीतरी की सामोरे जावं लागेल. आता हे सगळं का झालं गेलेलं आहे, तर एक जो विश्वास असतो त्या संस्थेवरचा, हा विश्वास जो आहे तो हळू काहीतरी की निघून गेलेला आहे. कारण का? नैतिक काहीतरी की मूल्यांचा तिथं अभाव आहे. ओके. किंवा ते प्रेझेन्सच नाही आहेत त्याच्यामुळे. सो आलं लक्षात? इथे ज्यावेळेला काहीतरी की आपण नैतिक मूल्यांचा तिकडं अवलंब करतो, त्यांची अंमलबजावणी करतो, आपल्या आचरणामध्ये काहीतरी की त्यांची तिथं अंमल करतो किंवा त्यांना आणतो, त्यावेळेला काय होत असतं, आपला जो विश्वासार्हपणा असतो किंवा आपल्यावरचा जो विश्वास असतो त्या व्यक्तीच्या मनामध्ये, हा अल्टिमेटली काय होत असतो, वाढत जातो. ठीक आहे. सो हे चौथं काहीतरी की महत्त्वपूर्ण असा परिणाम असतो. ठीक आहे. पुढे आहे कार्यपूर्तीमध्ये मदत. कार्यपूर्तीमध्ये मदत. याचा अर्थ असा आहे, की कोणत्याही प्रकारची कृती घ्या किंवा कोणत्याही प्रकारचं काहीतरी काही कार्य घ्या. ते ज्यावेळेला काहीतरी की आपण नैतिक मूल्याने पूर्णपणे हे करतो, पूर्ण करतो किंवा काहीतरी की ते अस्तित्वात आणतो. अशा वेळेला काय असतं, हे जे केले गेलेले कार्य असतात, हे कशाप्रकारे असतात? शाश्वत. ओके. शाश्वत असतात. म्हणजे काय? एक प्रकारे काहीतरी की तुम्हाला सांगितलं असेल, एक्झाम पास करा तुम्ही किंवा पैसे मिळवा. आता एक्झाम तिथं पास होताना आणि त्याच्यासोबतच पैसे मिळवताना तुमच्यासमोर काहीतरी की वेगवेगळे आणि बरेचसेच काहीतरी तिकडं मार्ग असतील. मग पैसे मिळवण्याचाच मार्ग असेल. मग जसं आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलं, की तुम्ही चोरी करून एखादे पैसे मिळवले. कोणाचं तरी घर असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, त्याला फसवून तुम्ही पैसे मिळवले. तर या सगळ्या कशा गोष्टी आहेत? अमान्य आहेत किंवा अनैतिक आहेत. बरोबर? तेच जर तुम्ही काहीतरी कुठेतरी नैतिक मूल्यांचा वापर करून तिथून पैसे मिळवले. तर हे कसे असतात? एक प्रकारचे शाश्वत आणि त्याच्यासोबतच काहीतरी की विश्वासार्ह काहीतरी की अशा कार्यपूर्ती असतात. ठीक आहे. याच्यातून काय होतं? प्रत्येक व्यक्ती जे असते तुमच्याकडे किंवा प्रत्येक व्यक्तीचा जो एक प्रकारचे काहीतरी की बघण्याचा दृष्टिकोन असतो तुमच्या संदर्भात, तो तिथं बदलून जातो. आणि तुमच्या ज्या कृती असतात, तुमचे निर्णय असतात, हे सगळे कसे होतात? शाश्वत होतात. म्हणजेच काहीतरी की सस्टेनेबल. खूप वेळासाठी काहीतरी की ते टिकणारे असतात तिथं. तेच काहीतरी की अमान्य आणि काहीतरी की अनैतिक गोष्टींचा वापर करून किंवा अंमलबजावणी करून ज्यावेळेला आपण कार्यपूर्ती करतो, ते कशा प्रकारचे असतात विद्यार्थी मित्रांनो? अशाश्वत. म्हणजे ते कधीही काहीतरी तिकडे मोडून पडतात किंवा काहीतरी की चुकीचे म्हणून काहीतरी की अमान्य केले जातात संपूर्ण समाजाकडून. सो इथे कार्यपूर्तीमध्ये अगेन काहीतरी की वैयक्तिक स्तरावरती नीतिशास्त्र किंवा नैतिक मूल्ये जे असतात, ते आपल्याला इकडे मदत करत असतात. पुढे आपण बघू 6व्या नंबरचा निर्णय घेण्यासाठी काहीतरी की मदत. आता या संदर्भात आपण सुरुवातीपासूनच काहीतरी डिस्कस करत आलेलो आहे, की कशाप्रकारे नीतिशास्त्र जे असतं ते आपल्याला मदत करत असतं. आणि इव्हन नीतिशास्त्राच्या काहीतरी की व्याख्येमध्येच आपण बघतो, की नैतिक मूल्य जे असतात किंवा नीतिशास्त्र जे असतं, ते एक प्रकारची चौकट आपल्याला घालून देतं. आणि या चौकटीमध्येच काय केलेलं असतात, आपले जे निर्णय असतात, त्या निर्णयाला कुठेतरी मार्गदर्शन करण्यासाठी जी काही मूल्य असतात, ती मूल्य त्या नीतिशास्त्राकडून काहीतरी की घालून दिलेली असतात. मग आपण म्हणू शकतो किंवा लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इंटरेस्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. स्वारस्याचा काहीतरी की तिकडं संघर्ष. मग ॲज अ ब्युरोक्रॅट किंवा काहीतरी की तिकडं संधी अधिकारी आहात तुम्ही आणि तुम्हाला एखादा काहीतरी की टास्क दिलेला आहे आणि त्याच ठिकाणी काहीतरी की तुम्हाला ऑफर केलेली आहे करप्शनची खूप मोठ्या प्रमाणात किंवा ब्राईब तुम्हाला दिली जात आहे. सो तुम्ही ते ॲक्सेप्ट करायचे किंवा अनॲक्सेप्ट करायचे हे तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. कोणीही काहीतरी की तुम्हाला वॉच करत नाही, कोणीही तुम्हाला पाहत नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही ते मान्य करून ते पैसे घ्यायचे, ब्राईब किंवा काहीतरी घुसखोरी करायचे किंवा जे कार्य आहे ते तुम्ही काहीतरी तिकडे न्यायपूर्वक करायचं. हे सगळं तुमच्यावरती अवलंबून असणार आहे. मग आता इथे तुम्हाला मदत कोण करणार आहे? तर ते कोण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं? नीतिशास्त्र किंवा नैतिक मूल्य. मग सत्यता म्हणजेच प्रॉबिटी ही जर काहीतरी की तुमच्या आचरणात असेल, ही जर तुमच्या कार्यात असेल, तर ऑब्व्हियसली आहे तुम्ही तिथे जी काहीतरी की तुम्हाला जी ब्राईब दिली जाते किंवा तुम्हाला जी घूस दिली जाते, ती तुम्ही अमान्य करणार आणि जो काही तिकडे न्यायिक असं काहीतरी की कार्य आहे किंवा जे आचरण आहे, त्याच्यावरतीच काहीतरी की तुम्ही कुठेतरी भर देणार. बरोबर? सो हेच काहीतरी की एक महत्त्वपूर्ण असं कार्य असतं ते म्हणजे कशाचं? नीतिशास्त्रांचं. की जे निर्णय घेतले जातात,
मग ते नैतिक असतील, अनैतिक असतील किंवा मग अनैतिक काहीतरी ज्या घटना असतील, अशामध्ये नैतिक मूल्य आपल्याला निर्णय घेण्यासाठी काहीतरी मदत करतात आणि आपले जे निर्णय असतात त्याला शाश्वत किंवा काहीतरी लाँग टर्म असे काहीतरी बनवतात. त्याच्यानंतर वैयक्तिक स्तरावरती सगळ्यांनी काहीतरी नात्यांमध्ये दृढता. ओके. नात्यांमध्ये दृढता. मग जसं आपण आय थिंक मला वाटतं लास्ट टू लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. एक क्वेश्चन आपण काहीतरी याच्या संदर्भात बघितला होता, की वैयक्तिक जो विकास असतो तो प्रस्थापित करण्यामध्ये इथे नैतिक मूल्य जे असतात ते कशाप्रकारे आपल्याला मदत करतात. सो त्याच्या संदर्भातलाच काहीतरी हा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, की आपण पाहतो की नात्यांमध्ये एक प्रकारची दृढता असते ना, ती काहीतरी वाढवण्यास नैतिक मूल्य काय करायचं आपल्याला मदत करत असतात. ओके. मग अगेन एक्झाम्पल हेच घ्या. इथे आपण थोड्या वेळापूर्वीच काहीतरी डिस्कस केलं होतं. ए आणि काहीतरी ही बी व्यक्ती आहे आणि काहीतरी एक प्रकारे हे कोणी असतील, मित्र असतील किंवा काहीतरी मग अजून आपण म्हणू शकतो ॲज अ काहीतरी कपल असतील. इथे यांच्या आचरणामध्ये ज्यावेळेला नैतिक मूल्यांचा काहीतरी समावेश असतो, त्यावेळेला एकमेकांच्या बद्दल असणारा ते विश्वास, सत्यता किंवा मग सन्मान ऑब्व्हियसली आहे कुठेतरी वाढत असतो किंवा काहीतरी वाढत जातो आणि या सगळ्यांचाच परिणाम कशावरती असतो? नात्यांमधील काहीतरी दृढता. आलं लक्षात? हेच काहीतरी याच्या उलट घ्या. ज्यावेळेला इथं काहीतरी नैतिक मूल्य त्यांचा तिथे अभाव असेल, त्यावेळेला ए बीला आणि बी काहीतरी एला कुठेतरी सातत्याने फसवत असेल, खोटं बोलत असेल, ठीक आहे? किंवा व्हॉटएव्हर काही गोष्ट असेल. या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे काय होतं, हा जो विश्वास असतो तो कुठेतरी कमकुवत होत जातो. सत्यता असते ती पण कुठेतरी कमकुवत होऊन जाते आणि एकमेकांच्या संदर्भातला असणारा जो सन्मान असतो, तो पण हळू तिथे कुठेतरी कमकुवत होऊन जातो. आणि याच्यामुळे काय होतं, नात्यांमध्ये कुठेतरी तेढ निर्माण होतात. नात्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुठेतरी एक प्रकारचा स्पेस जो असतो, तो कुठेतरी निर्माण होतो आणि अल्टिमेटली काहीतरी त्याचा शेवट होऊन जातो. बरोबर? कारण का? तर नैतिक मूल्यांचा अभाव. म्हणूनच इथे आपण म्हणतो किंवा बघतो, नीतिशास्त्राचा किंवा नैतिक मूल्यांचा नात्यांमध्ये दृढता वाढवण्यामध्ये खूपच काहीतरी महत्त्वपूर्ण इकडे भूमिका असते किंवा काहीतरी एक प्रकारचा रोल असतो. ठीक आहे. आता हे जे काही 7 मुद्दे आहेत ना, या सगळ्यांच्या याच्यावरून जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मुख्य परीक्षेमध्ये सांगितला गेलेला हा जो निबंध आहे, तो आपण सहजपणे काहीतरी लिहू शकलो असतो. ठीक आहे. वेगवेगळे काहीतरी इकडं एक्झाम्पल देऊन किंवा जर इकडे 10 मार्कासाठी जरी प्रश्न आला, की कशाप्रकारे काहीतरी हे नैतिक मूल्य आपल्या काहीतरी वैयक्तिक स्तरावरती एक प्रकारचा विकास असेल, आनंद असेल किंवा स्टेबिलिटी निर्माण करण्यामध्ये किंवा काहीतरी मेंटेन करण्यामध्ये कशाप्रकारे मदत करतात. सो आपल्याला काहीतरी हे सगळे मुद्दे तिकडं लिहायचे आहेत. किंवा याच्या व्यतिरिक्त जर कोट बेस किंवा काहीतरी त्या वाक्यावरून क्वेश्चन आला आणि एखाद्या काहीतरी विचारवंतांनी असं सांगितलेलं आहे. सो ते पण मुद्दे काहीतरी आपण किंवा त्या क्वेश्चनमध्ये हे मुद्दे वापरून काहीतरी ते उत्तर आपण पूर्ण करू शकतो. ठीक आहे. पुढे आपण बघूया सामाजिक स्तरावरती कशाप्रकारे इकडे परिणाम होत असतो. नीतिशास्त्राच्या अंमलाचा किंवा काहीतरी त्याच्या अंमलबजावणीचा. ठीक आहे. इथे फर्स्ट ऑफ ऑल शांतता व सामंजस्य वाढवणे किंवा कुठेतरी प्रस्थापित करणे. याचा अर्थ असा होतो, एक महत्त्वपूर्ण जो काय म्हणू आपण वर्ड जो आहे ना किंवा शब्द आहे, तो शब्द आहे इथं महत्त्वपूर्ण अशी काहीतरी भूमिका निभावत असतो. शांतता आणि काहीतरी सामंजस्य निर्माण करण्यामध्ये किंवा प्रस्थापित करण्यामध्ये. आणि तो जो शब्द आहे तो काहीतरी नीतिशास्त्राचा काहीतरी एक महत्त्वपूर्ण असा घटक आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक मूल्य आहे. ते म्हणजे काय? सर्वधर्म समभाव आणि त्याच्यासोबतच काहीतरी सहिष्णुता. सहिष्णुता. ओके. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? टॉलरन्स. टॉलरन्स. ओके. टॉलरन्स किंवा सहिष्णुता काय आहे विद्यार्थी मित्रांनो? की ज्यावेळेला आपण इकडे वेगवेगळ्या धर्मांच्या सोबत किंवा वेगवेगळ्या काहीतरी जातींच्या सोबत किंवा वेगवेगळ्या व्यक्तींच्या आचरणासोबत ज्यावेळेला तिथे राहत असतो, त्यावेळेला आपण त्या व्यक्तींच्या धर्मासंदर्भात, त्या व्यक्तीच्या जातीसंदर्भात किंवा त्या व्यक्तीच्या आचरणासंदर्भात असणारे वेगवेगळे नियम, वेगवेगळे काहीतरी त्यांचे ओपिनियन असतील, हे आपण काय केले पाहिजेत? ॲक्सेप्ट केले पाहिजेत आणि त्यांचा काहीतरी एक प्रकारे सन्मान पण ठेवला पाहिजे. याला काय म्हणतो आपण इथं? सहिष्णुता किंवा टॉलरन्स. आता हे काय झालं तर काहीतरी नैतिक किंवा नैतिक मूल्यच आहे असं महत्त्वपूर्ण. ठीक आहे.
आणि याचं ज्यावेळेला आपण इथे आचरण करणार आहोत, त्याच्यामुळे काय होतं इकडं समाजामध्ये किंवा सामाजिक स्तरावरती जी शांतता असते, ती ऑब्व्हियसली आहे ते प्रस्थापित होणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे जे सामंजस्य असतं, म्हणजेच काहीतरी की दुसऱ्यांचे विचार इथं सहजपणे समजून घेणं, हे देखील काय होतं इथं प्रस्थापित होतं. Whatever might be, there is a conflict in between the two religion or two person. It should be solved with the discussion as well as the peace. म्हणजेच काहीतरी की ज्यावेळेला आपण इथं सहिष्णुतेचा किंवा नैतिक मूल्यांचा ज्यावेळेला इकडे वापर करतो, त्यावेळेला अशा प्रकारच्या ज्या काहीतरी की तिकडे एक प्रकारे आपण म्हणू भांडणं असतील किंवा काहीतरी की इतर काही गोष्टी असतील, त्या शांतपणे काहीतरी की सोडवल्या जातात. सामंजस्यपणे काहीतरी की कुठेतरी त्यांच्यावरती उत्तर काढलं जातं आणि एक प्रकारे काहीतरी की शांतता जी असते ती तिथं प्रस्थापित केली जाते. ओके. मग उदाहरणमध्ये काहीतरी की आपण लिहू शकतो. सिव्हिल वॉर. ओके. सिव्हिल वॉर. यादवी युद्ध. मग ती कोणत्याही देशातली घ्या. अफगाणिस्तानमधलं असेल, पाकिस्तानमधलं असेल, बांगलादेशमधलं असेल. आता इथे काय आहे, एक प्रकारे जे सामंजस्य आहे त्याचाच काहीतरी की अभाव आहे. कारण का? टॉलरन्सच नाहीये, सहिष्णुताच नाहीये. इतर धर्मांच्या संदर्भात असणारा काहीतरी की सन्मान असेल किंवा त्यांच्या त्या धर्मामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी असतील किंवा ज्या आचरण असतील, ते इतर धर्मामध्ये काहीतरी की एक्सेप्टेबलच नाहीयेत. ऑब्व्हियसली आहे तिथे काहीतरी की शांतता प्रस्थापितच होणार नाही आणि सामंजस्य कधी काहीतरी तिकडे वाढणारच नाहीये. ओके. कारण का? सहिष्णुतेचा अभाव. सो हे एक्झाम्पल काहीतरी आपण तिकडे देऊ शकतो आणि उत्तर जे असेल काहीतरी ते आपण तिकडे लिहू शकतो, की कशाप्रकारे सामाजिक स्तरावरती नैतिक मूल्यांच्या अभावाने काय परिणाम होतो आणि नैतिक मूल्यांच्या काहीतरी की अस्तित्वाने काय परिणाम होतो. हा झाला आपला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा न्याय व समावेश. जस्टिस अँड इन्क्लुझिव्हनेस. हे काय असतं एक्झॅक्टली? आता थोड्याच वेळापूर्वी काहीतरी की आपण इकडे बघितलं होतं, की आपलं जे प्रास्ताविका आहे घटनेची आणि त्यासोबतच काहीतरी की राज्याची जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्या तत्त्वांच्या मध्ये काय केलं गेलेलं आहे, सर्वसमावेशक असा जो विकास आहे, त्याच्यासाठी काहीतरी की जी मूल्य आहेत ती घालून दिली गेलेली आहेत. मग ती कोणती? आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करण्यामध्ये इथं डी-पी-एस-पी असेल आणि प्रस्तावशाला जे असेल ते काय करत असते? मदत करत असते. बरोबर. आता ज्यावेळेला नैतिक मूल्यांचा सामाजिक स्तरावरती आपण तिकडं आचरण करतो किंवा काहीतरी की आचरणामध्ये त्यांचा समावेश करतो, त्यावेळेला न्याय जे असेल ते तिथं प्रस्थापित होतं आणि त्याच्यासोबतच काहीतरी की समावेशन. मग काहीतरी की समावेशांमध्ये काहीतरी की कोणतीही एखादी व्यक्ती असेल, कोणताही एखादा धर्म असेल, कोणत्याही एखादी काहीतरी की जात असेल, एखादी भाषा असेल, ओके, किंवा एखादा प्रदेश असेल. या सगळ्यांनाच काय केलं जातं कुठेतरी एक्सेप्ट केलं जातं आणि त्यांचं काहीतरी की मेन स्ट्रीममध्ये, मुख्य प्रवाहामध्ये काय केला जातो? समावेश केला जातो. कशाप्रकारे? मग आपण इकडे म्हणू समानता. आता नैतिक मूल्य आहे समानता. तो समानतेचा ज्यावेळेला काहीतरी की वेगवेगळ्या स्तरावरती ज्यावेळेला आचरण केलं जातं, यावेळेला काय केलं जातं? इतर धर्म असेल, समाज असेल, इतर काहीतरी की जाती असतील, भाषा असेल, या सगळ्यांनाच काहीतरी कुठेतरी एक्सेप्ट केलं जातं आणि त्यांचा काहीतरी की मुख्य प्रवाहामध्ये समावेश केला जातो. न्याय. थोड्याच वेळापूर्वी काहीतरी की आपण इकडे सांगितलं होतं. ॲज अ ब्युरोक्रॅट आहात तुम्ही. ॲज अ सिव्हिल सर्व्हंट आहात तुम्ही आणि ज्यावेळेला तुम्ही तिकडे सत्यता म्हणजेच काहीतरी की प्रॉबिलिटी तुमच्या आचरणामध्ये ठेवताय, त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात, की जे काही इकडे काहीतरी की काय म्हणू आपण त्याला, दबलेली लोकं असतील, स्त्रिया असतील, बालकं असतील, डिसेबल्ड पीपल्स असतील, यांच्यासाठी दिले गेलेले काहीतरी की जे निर्णय असतील किंवा काहीतरी की योजना असतील, यांचा ज्यावेळेला तुम्ही सत्यतेने काहीतरी की तिकडं सत्यतेने म्हणजेच काहीतरी की प्रॉबिलिटीने त्यांचं काहीतरी की इम्प्लिमेंटेशन करशील, त्यावेळेला जी काय म्हणू आपण त्याला, ठरवलेली किंवा काहीतरी की अपेक्षित असणारे काहीतरी की असे जे बेनिफिट्स असतात, ते काहीतरी की त्या सगळ्या लोकांना तिकडे मिळतात. आणि याच्यामुळेच काहीतरी की जो सामाजिक आणि आर्थिक न्याय जो असतो त्या व्यक्तींच्यासाठी तो पूर्ण होतो. आणि मग याचाच अर्थ काहीतरी की नैतिक मूल्यांच्या वापरामुळे सामाजिक स्तरावरती न्याय जे असते ते काय केलं जातं तिकडं प्रस्थापित केलं जातं. ओके. पुढे समानता. इथेच आता काहीतरी की आपण हा पॉइंट पाहिला होता सामाजिक स्तरावरती. आता समानता इथे काहीतरी की अस्तित्वात आणताना किंवा समानतेचं आचरण तिथे काहीतरी की करताना आवश्यक असणारे नैतिक मूल्य कोणते आहेत? तर तिथं आपण बघू शकतो. दया, प्रेमभाव, ओके, सद आचरण,
इत्यादी. एकमेकांच्या प्रती असणारा काहीतरी की प्रेमभाव असेल. ठीक आहे. प्रेमभाव म्हणजेच काहीतरी की आपले इमोशन्स. ओके. आपल्या भावना. एकमेकांच्या बद्दल असणारी दया आणि त्याच्यानंतर काहीतरी की सदाचरण. आता ही सगळी काय आहेत? नैतिक मूल्य आहेत अगेन आणि यांचा ज्यावेळेला काहीतरी की आपल्या कृतीमध्ये किंवा ज्यावेळेला आपल्या आचरणामध्ये यांचा अंमलबजावणी होते किंवा काहीतरी की यांचा ज्यावेळेला तिकडं वापर होतो. अशा वेळेला इथे सामाजिक समानता जी असते ती काहीतरी की ऑटोमॅटिकली कुठेतरी घडून येते किंवा तिला प्रस्थापित करण्यामध्ये कुठे प्रकारे एक प्रकारची मदत होत असते. ओके. त्याच्यानंतर आहे चौथा पॉइंट. भविष्यासाठी उदाहरण. नैतिक मूल्यांचा ज्यावेळेला काहीतरी की आपल्या आचरणामध्ये तिकडं वापर होतो किंवा कुठेतरी आपण त्याचे काहीतरी की अंमल करत असतो. अशा वेळेला भविष्यात जी काहीतरी येणारी पिढी असेल, त्यांच्यासाठी काय केलं जातं, एक प्रकारे तिकडं उदाहरण तिथं काहीतरी की दिलं जातं किंवा आपण असं म्हणू एक एक्झाम्पल जे असतं ते सेट केलं जातं. मग बरेचसेच काहीतरी की एक्झाम्पल आपण इकडे घेऊ शकतो. आपले जे इकडे काहीतरी की सामाजिक सुधारक आहेत. ओके. बरेचसेच काहीतरी की जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बरेचसे जे ब्युरोक्रॅट्स आहेत आणि काहीतरी की काही कॉमन पीपल्स असतील, सामान्य व्यक्ती असतील. यांनी अशी बरीचशी जी उदाहरणं आहेत, ती काहीतरी की इकडं आपल्या समाजासाठी घालून दिलेली आहेत. मग समाज सुधारकामध्ये आपण इकडे बघू शकतो, डॉक्टर बी.आर. आंबेडकरच असतील, महात्मा फुले असतील, कबीर असतील, गुरु नानक असतील, ठीक आहे. शाहू असतील आणि असे इतर काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की जे व्यक्ती आहेत, महान व्यक्ती आहेत. त्यांनी अशा प्रकारचे काहीतरी की उदाहरण इकडे घालून दिलेले आहेत. नैतिक मूल्यांचं काहीतरी की आचरण करून. काही इंडस्ट्रियलिस्ट पण आहेत. त्यांनी पण काहीतरी की अशा प्रकारची काहीतरी उदाहरणं घालून दिलेली आहेत. रिसेंटलीच काहीतरी की आपण बघतो, ज्यांचं निधन झालं होतं ते म्हणजे रतन टाटा. एक राष्ट्रीय स्तरावरती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती महत्त्वपूर्ण काहीतरी की असं उदाहरण घालून दिलेली व्यक्ती जी म्हणजे आहे, ती आपल्याला पाहायला मिळते सर रतन टाटा. दया आणि चॅरिटी. ओके. कंपॅशन आपण ज्याला म्हणतो आणि चॅरिटी जे आहे, त्याच्यासाठी काहीतरी ते खूप मोठ्या प्रमाणात फेमस आहेत. जी काही संपत्ती मिळालेली आहे, ती पूर्णपणे त्यांनी काहीतरी की देशासाठी आणि काहीतरी की समाजासाठी देऊन टाकलेलं आहे किंवा काहीतरी की अर्पित केलेलं आहे. ओके. आणि एक प्रकारचं उदाहरण जे आहे, ते काहीतरी की त्यांनी इथं घालून दिलेलं आहे. सो नैतिक मूल्यांचं ज्यावेळेला आचरण होतो, त्यावेळेला भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी अशा प्रकारची उदाहरणे जी असतात, ती काहीतरी तिकडे घालून दिली जातात. अगेन इथे काहीतरी की आपण प्रशासकीय स्तरावरती पण बघू शकतो. काही असे अधिकारी आहेत, त्यांनी नैतिक मूल्यांचा वापर करून त्यांचा वैयक्तिक स्वार्थ कुठेतरी बाजूला ठेवून सामान्य माणसांचा जो काहीतरी तिकडे स्वार्थ आहे किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी तिथे सातत्याने काहीतरी की प्रयत्न केलेला आहे. मग याच्यामध्ये अशोक खेमकांचं एक्झाम्पल असेल, त्याच्यासोबतच काहीतरी की तुकाराम मुंढेंचं एक्झाम्पल असेल आणि असे कित्येक अधिकारी आहेत, की त्यांनी काय केलेलं आहे, तिथे वैयक्तिक स्वार्थ कुठेतरी बाजूला ठेवून सामान्य लोकांच्यासाठी काहीतरी की निर्णय घेतलेले आहेत आणि एक प्रकारचं उदाहरण जे आहे ते काहीतरी की त्यांनी तिथं घालून दिलेलं आहे. ओके. अगेन का? तर नैतिक मूल्यांचा वापर सामाजिक स्तरावरती. पुढे 5व्या नंबरचा आपण इकडे बघू शकतो, सुधारणेसाठी हातभार. सुधारणेसाठी हातभार. म्हणजेच काहीतरी की जे रिफॉर्म्स केले जात असतात. ओके. वेगवेगळ्या काहीतरी की क्षेत्रामध्ये. तिथे नैतिक मूल्य जे असतात ते काय करत असतात? हातभार लावत असतात. एक्झाम्पल आत्ताच आपण इकडे बघितलं, सामाजिक सुधारक असतील. आता मला एक सांगा, ज्यावेळेला इकडं महात्मा फुले यांनी मुलींच्यासाठी त्याच्यानंतरच काहीतरी की जे अनटचेबल्स आहेत, त्यांना आपण काहीतरी की आपण म्हणतो, जे दलित होते, यांच्यासाठी ज्यावेळेला स्कूल सुरू केले. आता इथं त्याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश काय होता? पैसे मिळवणे की किंवा समाजासाठी कुठेतरी तिकडं किंवा समाजातील काहीतरी की अशा ज्या व्यक्ती आहेत, ज्या सातत्याने कुठेतरी काहीतरी की मुख्य प्रवाहापासून काहीतरी की बाजूला ठेवल्या गेलेल्या आहेत. त्यांचा विकास. ओके. या 2 गोष्टी काहीतरी की त्यांनी तिथं पुढे ठेवल्या आणि त्याच्यातूनच काहीतरी की इथे समाजामधून ज्या दूर ठेवलेल्या व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी कुठेतरी शाळा बांधणं आणि त्यांचा विकास घडवून आणणं, हा एक महत्त्वपूर्ण काहीतरी तिकडे त्यांचा हेतू त्यांनी ठेवला. कारण का? नैतिक मूल्यांचं आचरण. एखाद्या व्यक्तीबद्दल असणारं प्रेम, ठीक आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी की तिकडं एक प्रकारचा अन्याय होत असेल, त्या अन्यायाबद्दल असणारी चीड, ओके. किंवा त्या व्यक्तीचं काहीतरी की सातत्याने केली गेलेली कुठेतरी दडपणूक असेल. या सगळ्यांचा काहीतरी की कुठेतरी एक प्रकारे काहीतरी की आपण हे म्हणू,
कुठेतरी ह्या बाजूला काढण्यासाठी किंवा त्याच्यावरती काहीतरी उत्तर देण्यासाठी इथे महात्मा फुलेंनी काय केली होती? चळवळ सुरू केली होती. म्हणजेच काहीतरी की या नैतिक मूल्यांनी काय केलं? अशा प्रकारच्या सुधारणेसाठी कुठेतरी हातभार लावला. आलं लक्षात? अगेन ब्युरोक्रॅटिक स्तरावरती काहीतरी की अजून आपण खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकतो. मग तुम्ही कधीतरी ऐकलं असेल IPS किरण बेदी ज्या होत्या, त्यांनी तिहार जेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी सुधारणा घडवून आणल्या होत्या. आता या सुधारणा घडवून आणण्यापाठीमागं त्यांना मोटिव्हेट करण्यासाठी जी गोष्ट होती ती अगेन वेगळी काही नव्हती तर काहीतरी की ती नैतिक मूल्यच होते. बरोबर? कायद्यांच्या प्रती ज्या काही काहीतरी की कैद्यांच्या प्रती जे प्रिझनर्स असतात, त्यांच्या प्रती काहीतरी की एक प्रकारची काहीतरी की सहानुभूती जी होती, तिथे त्यांनी दर्शवली आणि मोठ्या प्रमाणात काहीतरी की त्या तिहार जेलमध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणल्या. म्हणजेच काय, कुठेतरी ह्या सुधारणा घडवून आणण्यापाठीमागे ती नैतिक मूल्य होती. त्यांनी कुठेतरी त्यांना तिथं प्रेरित केलं होतं. ठीक आहे. तर असे बरेचसे एक्झाम्पल आपण इकडे घेऊ शकतो. ग्रेटा ट्युनबर्ग्स असतील, त्यांचं पण काहीतरी की आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. एक छोटीशी मुलगी होती, तिनं पॅरिस पीस क्लायमेट परिषद जी होती, म्हणजे पॅरिसमध्ये जी हवामान बदलासाठी जी परिषद भरली होती, तिथे पूर्ण जगाला कुठेतरी प्रभावित केलं. आता अगेन त्या पाठीमागे काहीतरी की नैतिक मूल्य जी होती, ती कुठेतरी त्या व्यक्तीला तिथे प्रभावित करत होते. वन्यजीव असेल, पर्यावरण असेल, वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी की तिकडं इतर काहीतरी की सजीव असतील. या सगळ्यांच्या पाठी कुठेतरी काहीतरी की एक प्रकारची प्रेमभावना, एक प्रकारची दया आणि त्याच्यासोबतच जे सामान्य व्यक्ती आहेत, त्यांच्याप्रती असणारी काहीतरी की कुठेतरी प्रेमभावना किंवा काय म्हणू आपण त्याला समानता किंवा सामंजस्य या सगळ्यांच्याचमुळे काहीतरी की ते ग्रेटा ट्युनबर्ग जी होती, तिला तिथं कुठेतरी प्रेरित केलं होतं आणि तिने या सगळ्यांच्यासाठी कुठेतरी आवाज उठवला आणि हवामान बदल रोखण्यामध्ये काहीतरी की सर्वांनी योगदान दिलं पाहिजे, याच्यासाठी तिनं भाष्य केलं. सो एक प्रकारे काहीतरी की नैतिक मूल्य जे असतात ते काय करत असतात, सुधारण्यासाठी इकडं हातभार लावत असतात. पुढे नागरिकांचा विश्वास. अगेन थोड्याच वेळापूर्वी काहीतरी की आपण हे डिस्कस केलेलं आहे आणि इथेही प्रशासकीय स्तरावरती पण काहीतरी आपल्याला ते डिस्कस करायचं आहे. विश्वास जो असेल तो प्रस्थापित करण्यामध्ये इथे नैतिक मूल्य जे असतात ती काय करत असतात, खूपच अशी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. ओके. मग आपण इकडे बघितलं होतं, की कशाप्रकारे वैयक्तिक स्तरावरती जो विश्वास असेल, जी नाती असतील ते दृढ करण्यामध्ये नैतिक मूल्य इकडे मदत करत असतात. तशाच प्रकारे काहीतरी की इथे नागरिकांचा जो विश्वास असेल, तो पण काहीतरी दृढ करण्यामध्ये नैतिक मूल्य जे असतात ते काय करत असतात, एक प्रकारे तिथं महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. ओके. त्याच्यानंतर एक निरोगी समाजाकडे जाण्यामध्ये नैतिक मूल्य जे असतात, ती अगेन पुन्हा काय करत असतात, कुठेतरी हातभार लावत असतात किंवा मदत करत असतात. आता हा निरोगी समाज म्हणजे काय? तर विचार, आचार आणि आरोग्य या सर्वच गोष्टींनी ज्यावेळेला एक समाज असतो तो परिपूर्ण असतो, त्याला आपण काय म्हणतो इकडं निरोगी समाज. मग आता आरोग्य ही जी गोष्ट आहे ही जर आपण बाजूला ठेवली आणि विचार आणि आचार यांचा ज्यावेळेला आपण इकडे विचार करतो, तर इथे अगेन काय येणार आहे? तर ते नीतिशास्त्र किंवा काहीतरी की नैतिक मूल्य. आपले विचार असतील, ते जर कुठेतरी प्रगल्भ असतील, कुठेतरी काहीतरी की पुरोगामी असतील, म्हणजेच काहीतरी की नैतिक मूल्यांचा आचरण करणारे असतील. सत्य, अहिंसा, ओके, सदाचरण, सत्सद बुद्धी या सगळ्यांचे कुठेतरी काहीतरी की अंमल करणारे असतील, अशा वेळेला विचार असतात ते काय होतात इकडं सकारात्मक असतात. शांतता प्रस्थापित करणारे असतात. सामंजस्य प्रस्थापित करणारे असतात. ओके. आणि या सगळ्यांच्याचमुळे काय होतं, आपलं जे आचरण असेल, ते तर एक प्रकारे काहीतरी की सद्गुण किंवा काय आपण त्याला म्हणू असं व्हर्च्यू जे असतात ते काय होते तर प्रस्थापित होतात. असत्य गोष्टी असतात त्या आपण जिथं अमान्य करतो. ओके. त्याच्यानंतर ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्याला काहीतरी की आपण तिकडं अमान्य करतो. एक प्रकारे काहीतरी की जाऊन त्याला रेझिस्ट पण करतो. ठीक आहे. विरोध पण करतो. आणि याच्यामुळेच काय होतं कुठेतरी एक निरोगी असा समाज जो असतो तो तिथं निर्माण होण्यामध्ये किंवा प्रस्थापित होण्यामध्ये काहीतरी आपल्याला मदत होत असते. ठीक आहे. आता हे झाले काहीतरी की सामाजिक स्तरावरती नीतिशास्त्राचा किंवा नैतिक मूल्यांचा परिणाम. आता आपण बघूया थर्ड आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ते काहीतरी की प्रशासनिक स्तरावरती याच्या वापरामुळे किंवा याच्या अंमलामुळे कशाप्रकारे काहीतरी की परिणाम होत असतो तो. इथे सर्वप्रथम काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं पारदर्शक प्रक्रिया. ओके. ट्रान्सपरंट
ट्रान्सपरंट वर्क और प्रोसेस. आता जसं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, या लेक्चरमध्ये थोडंसं तुम्हाला बोर होत असेल, अगेन 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 त्याच गोष्टी आपल्याला इकडे अभ्यासाला पाहायला मिळतात किंवा पाहतोय आपण. पण बोर होऊन जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला शुअरिटी दिलेला आहे. हा जर आपला पूर्ण सुरुवातीचा जो टॉपिक आहे सगळा, नीतिशास्त्र आणि काहीतरी की मानवी संबंध, हा जर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणे ज्यावेळेला तुम्ही हाताळशीला, त्यावेळेला इथून पुढचा पूर्ण जो काहीतरी की इथिक्सचा किंवा नीतिशास्त्राचा जो अभ्यास असेल, तो तुम्हाला सहज होऊन जाईल किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी सहजता होऊन जाईल किंवा निर्माण होईल. ठीक आहे. आता प्रशासनिक स्तरावरती ज्यावेळेला आपण इकडे नैतिक मूल्यांचं काहीतरी की आचरण करतो, त्याचा परिणाम काय होत असतो, त्या थोड्याशा आपण गोष्टीकडे पाहतोय. त्याच्यामध्ये पहिली आहे म्हणजे ती काहीतरी की पारदर्शक प्रक्रिया, म्हणजेच काहीतरी की ट्रान्सपरंट वर्क प्रोसेस. आता इथे इतर काही नाही आहे, तर मग काय आहे, ट्रान्सपरन्सी म्हणजेच काहीतरी की पारदर्शकता. चा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही जे निर्णय घेत आहात, तुम्ही जे कार्य करत आहात, त्याच्यानंतर जे कार्य जे आहे ते ज्याच्यासाठी तुम्ही करत आहात, या सगळ्यांनाच काय करायचं, इकडं प्रशासकीय प्रक्रियेमध्ये काय करायचं, समावेश करून घ्यायचा. आणि तुम्ही जे कार्य करताय, निर्णय घेताय, ज्यांच्यासाठी करताय ना, त्यांना हे सगळं स्पष्टपणे तिकडं सांगून द्यायचं किंवा त्यांच्यासमोर काहीतरी की तिथं मांडून द्यायचं, वेगवेगळ्या काहीतरी की मार्गांनी. ह्यालाच काय म्हणतो आपण इकडं, पारदर्शक काहीतरी की प्रक्रिया. मग फॉर एक्झाम्पल असेल, पारदर्शक प्रक्रिया जी असते, तिची अंमलबजावणी करण्यामध्ये किंवा तिला अस्तित्वात आणण्यामध्ये RTI, राईट टू इन्फॉर्मेशन, हा एक महत्त्वपूर्ण घटक किंवा काहीतरी की एलिमेंट जो आहे, तो इथं आपल्याला दिला गेलेला आहे 2005च्या RTI ॲक्टनी. ओके. मग याच्यामध्ये काय केलं जातंय, प्रशासकीय व्यवस्थेद्वारे जे काहीतरी तिकडे निर्णय घेतले जात आहेत, ओके, ज्या कृती केल्या जात आहेत, या सगळ्यांची काहीतरी की इत्थंभूत माहिती आहे, ती सामान्य माणसाला काहीतरी की उपलब्ध करून दिली जाते. मग याच्यामुळे काय होतंय, की जे निर्णय घेतले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये एक प्रकारे पारदर्शकता जी आहे, ते तिथं काय होते, निर्माण होते. आता ही का झाली गेलेली आहे, तर अगेन नैतिक मूल्यांचा काहीतरी की वापर. म्हणजेच काय, जे काही कार्य केले जातं ते पारदर्शक असणं आवश्यक आहे. आणि हा स्वतःच काहीतरी एक प्रकारचा महत्त्वपूर्ण नैतिक मूल्य आहे. बरोबर? आणि याच्यामुळेच काय होतं, ही जी प्रक्रिया आहे, ही सामान्य माणसाला कुठेतरी आता उपलब्ध करून दिली गेलेली आहे. ओके. साहजिकच आहे. आता हे काय असणार आहे, जे आपण सुरुवातीला एक महत्त्वपूर्ण असा जो प्रश्न होता, तो डिस्कस केला होता, की का सध्याच्या वेळेमध्ये भ्रष्टाचार आहे, तो काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला आहे. कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन द्या. सोल्युशन आपण काहीतरी काय तिथं बघतोय, असंच समजून घ्या. प्रशासनामध्ये जो भ्रष्टाचार होतोय, त्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण असतं, ते म्हणजे काहीतरी की हिडन वर्क किंवा हिडन प्रोसेस. लाल फितशाही असं त्याला नाव दिलं गेलं होतं. मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला काहीतरी की एक व्यक्ती जे असते किंवा काहीतरी एक अधिकारी असते, त्याच्या हातामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला अधिकार येतात, त्यावेळेला या अधिकारांचा काहीतरी की दुरुपयोग होण्याचे बरेचसेच काहीतरी की चान्सेस असतात. आणि अशा प्रकारे काहीतरी की हे निर्णयही घेतले जातात. आणि त्याच्यामुळेच काय होतं, न्याय असेल किंवा काहीतरी की अपारदर्शक जो व्यवहार असेल ना, तो तिथं काय केला जातो, कुठेतरी घडवला जातो किंवा काहीतरी घडवून आणला जातो. बरोबर? मग हा जर ज्यावेळेला तिकडे अव्हॉइड करायचा असेल, तर त्याच्यासाठी आवश्यकता कशाची असते, तर ती नैतिक मूल्यांची. ओके. पुढे सर्वसमावेशक किंवा समावेशक निर्णय. इन्क्लुझिव्ह डिसिजन. इन्क्लुझिव्ह डिसिजन. ओके. सर्वसमावेशक निर्णय म्हणजे काय, की ज्यावेळेला प्रशासनिक स्तरावरती निर्णय घेतले जातात, त्या निर्णयामध्ये सामान्य व्यक्ती जे असतील, कॉमन पीपल असतील, यांचा समावेश होणं काहीतरी की खूपच एक महत्त्वपूर्ण अशी काहीतरी का घटक असतो. कारण का, निर्णय जे घेतले जात असतात किंवा जे योजना बनवल्या जात असतात, या कोणासाठी असतात, कॉमन पीपलसाठीच असतात. आणि म्हणून त्यांचा त्याच्यामध्ये काहीतरी काही समावेश होणं खूपच गरजेचं असतं. ओके. सो नैतिक मूल्यांच्या मध्येच काय सांगितलं जातं, की जे निर्णय घेतले झालेले आहेत, ते कशा प्रकारचे असायला पाहिजेत, समावेशक असायला पाहिजेत. आणि मग हे जे डिसिजन घेतले जातात, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, कॉमन पीपलला कुठेतरी पार्टिसिपेशन करून घेतलं पाहिजे आपण. ज्याच्यामुळे काय होईल, असे जे निर्णय असतील ते कशा प्रकारचे होतील, शाश्वत. ओके. शाश्वत असे काहीतरी हे निर्णय असणार आहेत. न्यायपूर्ण काहीतरी असे निर्णय असणार आहेत. ओके. ज्याच्यामुळे एक काय म्हणू आपण त्याला,
सुसंस्कृत, त्याच्यासोबतच काहीतरी की विकसित अशा काहीतरी की समाजाची तिकडं निर्मिती होत असते. आलं लक्षात? सर्वसमावेशक निर्णय. त्याच्यानंतर जबाबदारी व उत्तरदायित्व. आता अगेन प्रशासनिक स्तरावरती सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारे जे एलिमेंट्स असतात, जे तिथं काहीतरी की अगेन भ्रष्टाचार असेल त्याला रोखत असतात आणि न्याय जो असेल त्याला प्रस्थापित करण्यामध्ये मदत करतात. ते म्हणजे काहीतरी इकडं जबाबदारी आणि उत्तरदायित्व. हे स्वतःच काहीतरी की नैतिक मूल्य आहेत. ओके. जबाबदारी म्हणजे काय असते, की तुम्हाला जे काहीतरी तिकडे कार्य दिलेलं असेल, ॲज अ ब्युरोक्रॅट म्हणून काहीतरी की तुम्हाला एखादं कार्य सांगितलेलं असेल, एखादा टास्क दिला असेल, तर तुम्ही त्या कार्याप्रती काहीतरी तिकडे जबाबदार असायला पाहिजेत. ठीक आहे. तुम्ही त्या कार्याप्रती काहीतरी तिकडे जबाबदार असायला पाहिजेत. मग हे का महत्त्वपूर्ण ठरतात? फॉर एक्झाम्पल घ्या, ॲज अ ब्युरोक्रॅट म्हणून काहीतरी की तुम्ही आय-एस आहात, आय-पी-एस आहात, ठीक आहे. इतर काहीतरी की कोणतेही तुम्ही प्रशासनिक अधिकारी आहात. न्याय तिकडे प्रस्थापित करणे किंवा काहीतरी की लोकांना देणं, ही तुमची काहीतरी की जबाबदारी आहे. ओके. आणि तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी तिकडं रिस्पॉन्सिबल आहात. सो उद्या तुम्ही जो निर्णय घेत आहात, त्या निर्णयातून काहीतरी की हजारो लोकांचं काहीतरी की भलं होणार आहे किंवा काहीतरी की त्यांचं तिकडं वाटोळ होईल. मग याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहेत किंवा कोण जबाबदार आहे? तर तुम्ही. ओके. सो ही जी जबाबदारी आहे, ही प्रस्थापित करण्याचं किंवा काहीतरी इथं आणण्याचं काम जे असतं ते नैतिक मूल्यांचं असतं. ओके. पुढे उत्तरदायित्व. उत्तरदायित्व म्हणजे काय? घेतला गेलेला जो काहीतरी की तुमच्याद्वारे निर्णय आहे, त्या निर्णयासाठी काहीतरी की तुम्ही तिथं रिस्पॉन्सिबल आहात. म्हणजेच काय? उद्या तुम्हाला त्याच्याप्रती काहीतरी की उत्तर द्यायचं आहे, की मी हा निर्णय का घेतला होता? आणि ह्याच्यातून जर काहीतरी की चांगले परिणाम झाले जर आणि किंवा जर अनफॉर्च्युनेटली किंवा दुर्दैवाने जर त्याचे वाईट परिणाम झाले, तर त्याच्यासाठी तुम्ही तिथे जबाबदार असायला पाहिजेत. ओके. याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण म्हणू शकतो ते म्हणजे काहीतरी की लाल बहादूर शास्त्रींचं. ज्यावेळेला ते रेल्वे मिनिस्टर होते आणि रेल्वेचा काहीतरी की मोठा असा अपघात झाला होता. बऱ्याचशाच लोकांना काही त्याच्याकडे प्राण गमावावे लागले होते. त्यावेळेला इथे लालबहादूर शास्त्रींनी काय केलं होतं, त्यांच्या पदाचा म्हणजेच काहीतरी की रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. हे एक्झाम्पल आहे ते म्हणजेच काहीतरी की उत्तरदायित्व. त्या कार्यामध्ये किंवा जे काही तुम्हाला तिकडं कार्य दिलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी असफल झालात आणि त्या असफलतेचं काहीतरी की उत्तरदायित्व काय होतं, तर की त्या पदावरून तुम्ही तिकडं दूर जाणार. ओके. पुढे प्रशासन संस्थेवरील विश्वासात वाढ. थोड्या वेळापूर्वीच काहीतरी की आपण बघितलेलं आहे. इथे नागरिकांच्या संदर्भात असेल, तिकडे वैयक्तिक स्तरावरती असेल आणि त्याच्यानंतर काहीतरी इकडं प्रशासनिक स्तरावरती असेल आणि याच्याही पुढे जाऊन आपण काहीतरी की आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघतो त्यावेळेला. नैतिक मूल्य जे असतात ते काय करत असतं इकडं प्रत्येक ठिकाणी विश्वास जो असतात त्याला काहीतरी की प्रस्थापित करण्यामध्ये, विश्वास जो असेल त्याला वाढवण्यामध्ये, ओके. विश्वास जो असेल त्याला काहीतरी की कुठेतरी द्विगुणित करण्यामध्ये काहीतरी की प्रत्येक वेळेला मदत करत असतात. ओके. मग इथं थोड्या वेळापूर्वीच आपण इथे एक एक्झाम्पल बघितलं होतं. पोलीस प्रशासन. ठीक आहे. पोलीस प्रशासन. आता इथे एक प्रकारचा जो विश्वास आहे तो काहीतरी की हळू-हळू इथून कमकुवत झाला गेलेला आहे. कारण का? कॉम्प्लिकेटेड किंवा काही त्याला आपण म्हणू खूपच अशी काहीतरी की ही वेगवेगळ्या काहीतरी की कायद्यांनी आणि काहीतरी की कठीण अशी असणारी काहीतरी की प्रोसेस आहे. पुढे खर्चिक अशी काहीतरी की ही प्रक्रिया आहे आणि त्यासोबतच काहीतरी की त्रासदायक अशी काहीतरी की प्रक्रिया आहे. याच्यामुळे पोलीस संस्थेवरती असणारा जो विश्वास आहे तो काहीतरी की कमकुवत झालेला आहे. ओके. आता हेच जर काहीतरी की आपण घेतलं, उत्तरदायित्व काहीतरी की प्रत्येक ऑफिशियल्स असतील त्यांनी पूर्ण केलं. त्यांची जबाबदारी इथं व्यवस्थितरित्या जर त्यांनी पूर्ण केली. निर्णय जे असतील ते त्यांचे सर्वसमावेशक असे असतील. पारदर्शक जर काहीतरी असा त्यांचा कारभार असेल, अशा वेळेला या काहीतरी की बऱ्याचशा ज्या काहीतरी की नैतिक मूल्य आहेत, यांच्या वापरामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, इथं विश्वासात वाढ होते. ओके. विश्वासात वाढ होते. सो हेच आहे. प्रशासनिक स्तरावरती ज्यावेळेला तिकडं नैतिक मूल्यांचा वापर केला जातो. या वापरामुळे काय होतं, त्या संस्थेवरील जो विश्वास असतो तो खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. सहजपणे लोकं काय करतात, त्या प्रक्रियेकडे इकडे सकारात्मक काहीतरी की दृष्टिकोनाने बघतात आणि त्याचा काहीतरी की अवलंब करण्यासाठी पण काहीतरी की तत्पर राहतात. ठीक आहे. पुढे शाश्वत निर्णय. अगेन वैयक्तिक स्तरावरती घ्या, सामाजिक स्तरावरती घ्या आणि आता पुन्हा काहीतरी इकडं प्रशासनिक स्तरावरती. नैतिक मूल्यांचा ज्यावेळेला इकडं वापर केला जातो, त्यावेळेला जे निर्णय असतात ते कशा प्रकारचे असतात इकडं शाश्वत असतात. कारण का? एकतर जी प्रक्रिया असते त्या निर्णयामध्ये ही पारदर्शक असते. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की ते निर्णय घेताना तिथं सर्वसमावेशक असा काहीतरी की किंवा मल्टिपल जे कोणी तिथं स्टेक होल्डर्स असतील. म्हणजेच
त्या निर्णयांचा जे काहीतरी प्रभाव होणारे जे व्यक्ती असतील त्या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश केलेला असतो. त्यांचे जे काहीतरी डिफरंट म्हणणे असेल, त्यांचे काहीतरी ओपिनियन्स असतात, त्यांचा इथे काहीतरी विचार केलेला असतो. ओके. त्याच्यानंतर इतर गोष्टींच्या वरती काहीतरी त्या निर्णयाचा प्रभाव काय होणार आहे, या सगळ्याच गोष्टी कुठेतरी दृष्टिकोनात घेतलेल्या असतात किंवा काहीतरी तिकडं संभाषणात ठेवलेले असतात. म्हणूनच काय होतं, जे काही निर्णय असतात ते कशा प्रकारचे असतात तिकडं शाश्वत असतात. लाँग टर्मसाठी काहीतरी ते टिकणारे असतात. ओके. किंवा तिथं काहीतरी राहणारे असतात. अशा प्रकारे प्रशासनिक स्तरावरती नैतिक मूल्यांच्या वापरामुळे निर्णय जे असतात ते कसे होतात तिथं शाश्वत होतात. मग फॉर काहीतरी एक्झाम्पल घ्या डेमोक्रेसीच्या संदर्भात किंवा मग काहीतरी पार्लमेंटरी गव्हर्नमेंट. आता इथे संसदीय प्रशासन व्यवस्था काहीतरी अवलंब करण्याचं रिझन काय होतं किंवा कारण काय होतं, तर काहीतरी उत्तरदायित्व. ओके. उत्तरदायित्व. कारण का ज्यावेळेला इथे निर्णय घेतले जातात त्यावेळेला काहीतरी वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांचा तिथे समावेश होत असतो त्या निर्णय प्रक्रियेमध्ये. जे स्टेक होल्डर्स असतील, प्रभावित होणारे व्यक्ती असतील, त्यांचा तिथे निर्णय किंवा समावेश घेतला जात असतो. आणि याच्यामुळं काय होतं, जे काही निर्णय घेतले जातात ते कसे असतात, एक प्रकारचे शाश्वत असे असतात. ओके. पुढे निपक्षपाती निर्णय. आता हा जो मुद्दा होता तो काहीतरी आपण अगोदरच्या स्लाइडमध्येच काहीतरी बघून घेतला होता, की ज्यावेळेला प्रशासनिक स्तरावरती निपक्षपातीपणा म्हणजेच काहीतरी की पक्षपातीपणा तिथे वापरला जातो किंवा काहीतरी तिकडे आचरणात आणला जातो किंवा पक्षपाती निर्णय घेतले जातात, त्यावेळेला अन्याय जो असतो तो तिथं काय होत असतो, प्रस्थापित होत असतो किंवा कुठेतरी मार्गास किंवा वाढीस लागत असतो. बरोबर. त्याच्याच उलट आपल्याला पाहायला मिळतं, की प्रशासनिक स्तरावरती ज्यावेळेला निपक्षपाती निर्णय घेतले जातात, त्यावेळेला त्या संस्थेवरील किंवा प्रशासनिक व्यक्ती असेल किंवा इतर कोणी असेल, त्यांच्यावरचा जो विश्वास असतो तो दृढ होत असतो. न्याय जे असेल तो तिथं प्रस्थापित होत असतो. ज्या काही योजना आहेत किंवा काहीतरी तिकडे प्लॅन बनवले गेले आहेत, त्याचे जे बेनिफिशियल्स असतात त्यांच्यापर्यंत काहीतरी की त्या योजनांचा लाभ तिथं व्यवस्थित पोहोचत असतो. आणि वैयक्तिक विकास, सामाजिक विकास आणि पूर्ण राज्याचा जो विकास असतो तो पण काहीतरी तिथे घडत असतो. कशामुळे? तर फक्त एका काहीतरी निपक्षपाती निर्णयामुळे. ओके. सो असे बरेचसेच एक्झाम्पल काहीतरी आपण इकडे घेऊ शकतो किंवा काहीतरी बघू शकतो. मग याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण तिकडे याच्या संदर्भात आय थिंक डिस्कस केलं होतं. राकेश कुमार नावाचे काहीतरी ते IPS होते. त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या घरातलीच एक जी व्यक्ती होती ना, त्यांना काहीतरी की अकायदेशीर काहीतरी कार्यामुळे किंवा कृतीमुळे अटक झाली गेली होती आणि त्यांच्यावरती काहीतरी निर्णय किंवा काहीतरी जी प्रक्रिया होती ती राबवण्याचं काम स्वतः त्या अधिकाऱ्यांनी केलं होतं. सो एक बेस्ट एक्झाम्पल काहीतरी आपण तिकडे पाहू शकतो. पुढे अल्पसंख्याकांचा विकास. अल्पसंख्याकांचा विकास. आता प्रॉब्लेम काय होतो, प्रशासनिक स्तरावरती ज्यावेळेला अपारदर्शकता असते, असमावेशक काहीतरी निर्णय असतात, असं त्याच्यानंतर काहीतरी की जबाबदारी आणि उत्तरदायित्व यांचा अभाव असतो, विश्वास नसतो, शाश्वत निर्णय नसतात आणि अपक्षपाती किंवा पक्षपाती असे निर्णय असतात. अशा वेळेला काय होत असतं, जे अल्पसंख्याक असतात, ज्यांना प्रशासनिक व्यवस्थेची किंवा काहीतरी की प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची खूपच काहीतरी की गरज असते. या सगळ्यांचाच काहीतरी की एक प्रकारचा विकास असतो, तो कुठेतरी खुंटला जातो किंवा त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रित काहीतरी की येत असतात. कारण का? अगेन तेच पक्षपाती निर्णयामुळे काय होतं, काही ठराविक ग्रुप असतात. मग त्याच्यामध्ये काहीतरी की अल्पसंख्याक असतील किंवा फेव्हरेट असणारे व्यक्ती असतील, यांच्या संदर्भातच निर्णय घेतले जातात किंवा यांनाच काय केलं जातं, जे काही हे असतील, बेनिफिट्स असतील किंवा जे लाभ असतील ते दिले जातात. मग साहजिकच आहे, असा जो अल्पसंख्याक असणारा ग्रुप असतो, हा कुठेतरी मेन स्ट्रीमपासून किंवा मुख्य प्रवाहापासून बाजूला ढकलला जातो. ठीक आहे. आणि त्यांचा जो विकास असतो तो तिथं घडून येत नाही. अशा प्रकारे. ओके. सो ह्या इथं आपण बघितलं वैयक्तिक स्तरावरती, त्याच्यानंतर काहीतरी की सामाजिक स्तरावरती आणि त्याच्यानंतर काहीतरी की इथे प्रशासनिक स्तरावरती नीतिशास्त्राचा कशाप्रकारे काहीतरी की परिणाम होत असतो. ओके. इथं आपण आता पुढे पाहूया नीतिशास्त्राचे आयाम आणि परिणाम किंवा परिमाणे. आता मुख्यतः जर आपण इकडे बघितलं नीतिशास्त्राच्या काहीतरी की आयामासंदर्भात. सो 4 प्रकारचे काहीतरी की इथं मुख्य असे आयाम आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यातला पहिला आहे तो म्हणजे वर्णनात्मक काहीतरी की नीतिशास्त्र. यालाच आपण म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. ओके. डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स.
हा आपला पहिला मुख्य आयाम आहे नीतिशास्त्राच्या काहीतरी संदर्भातला. ठीक आहे. याच्या संदर्भात जर आपण बघितलं, सो डेव्हिड ह्यूम हे जे होते, यांनी हा जो आयाम होता हा प्रस्तुत केलेला होता किंवा आहे. जो बेसिकली काय करतो, प्रस्थापित व अस्तित्वात असलेल्या नैतिक मूल्यांचा, प्रकारांचा व कृतींचा जे काहीतरी एखाद्या ठराविक समाजामध्ये प्रचलित आहेत, या सगळ्यांचे काय करत असतो, वर्णन करत असतो. ठीक आहे. इतर कोणत्या कृती योग्य आणि इतर कोणत्या कृती अयोग्य आहेत, यांचा काहीतरी इकडे अभ्यास केला जात असतो. ओके. सो थोडक्यात काहीतरी आपण म्हणू इथं म्हणू शकतो, वर्णनात्मक नीतिशास्त्र हे जे आयाम आहे नीतिशास्त्राचा, याच्यामध्ये काय केलं जातं, अस्तित्वात असणारे जे नियम आहेत, नैतिक मूल्य जे आहेत ना, या सगळ्यांचं इथं काय केलं जातं, एक प्रकारे वर्णन केलं जातं. काही योग्य अयोग्य गोष्टी आहेत त्या काहीतरी तिकडे सांगितल्या जातात. मात्र यांच्यावरती काहीतरी की क्रिटिसाइज किंवा काहीतरी एक प्रकारचा अभ्यास असेल, त्या गोष्टी काहीतरी इकडे केल्या जात नाहीत. एक्झॅक्टली हे का योग्य आहे, ते कशाप्रकारे योग्य आहे, कोणती गोष्ट अयोग्य आहे आणि ती का अयोग्य आहे, हे सगळं सांगण्याचं काम इकडे वर्णनात्मक नीतिशास्त्रामध्ये केलं जात नाही. ओके. मग एक्झाम्पलवरून काहीतरी आपण इकडे बघू शकतो. उदाहरणार्थ इथे भारतीय समाजामध्ये तृतीयपंथी म्हणजेच काहीतरी आपण त्याला साधारणतः LGBT यांच्या संदर्भात काहीतरी की पूर्वीपासूनच काहीतरी की एक समान वागणूक दिली जात होते किंवा काहीतरी की एक इक्वॅलिटीची जी कन्सेप्ट होती इथे LGBT असतील यांच्या संदर्भात आपल्याला इकडे पाहायला मिळते. मात्र नंतर काहीतरी की पुढे ज्यावेळेला ब्रिटिशर्स आले होते भारतामध्ये, यांनी काय केलं होतं, याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता. ओके. हस्तक्षेप केला होता आणि याच्यातूनच काय केलं होतं, यांची जी समाजामध्ये असणारी जी स्वीकृत होती ती कुठेतरी अमान्य केली होती. बरोबर. मग या सगळ्यांचाच परिणाम काय झालेला आहे, समाजातल्या मुख्य प्रवाहापासून हा जो काही सगळा वर्ग होता हा बाजूला ढकलला गेला. या पूर्ण समाजाला कुठेतरी अन्यायाला सामोरे जावं लागलं. ह्या पूर्ण समाजाचा जो विकास होता तो कुठेतरी खुंटला गेला. हे आज आपण काहीतरी की बघू शकतो. बरोबर. सो ही सगळी झाली गेलेली काहीतरी की जी घटना असेल, या सगळ्या घटनेचं वर्णन कशामध्ये केलं जातं, ते म्हणजे वर्णनात्मक नीतिशास्त्रामध्ये. ओके. अजून एक आपण कॉमन एक्झाम्पल घेऊ शकतो, ते म्हणजे काहीतरी की सती प्रथेच्या संदर्भात. आता आपल्याला पाहायला मिळतं, जो धर्मग्रंथ आहेत हिंदू धर्मातले, त्याच्यामध्ये सतीप्रथा जी होती त्या संदर्भात काहीतरी कुठेतरी भाष्य केलेलं आहे. जे नियम आहेत ते काहीतरी की तिथे घालून दिले गेले होते, की जी विधवा आहे त्या विधवेने तिच्या पतीसोबत काहीतरी की त्या चितेवरती स्वतःला काहीतरी कुठेतरी हे केलं पाहिजे, म्हणजे त्या अग्नीला काहीतरी की ॲक्सेप्ट केलं पाहिजे किंवा काहीतरी किंवा हे केलं पाहिजे, स्वतःला तिथे अर्पण केलं पाहिजे. असे काहीतरी जे नियम होते ते घालून दिलेले होते. बरोबर. नंतर मात्र याला विरोध केला गेला. कुठेतरी अमानवी, अनह्युमन अशी ट्रीटमेंट होती. म्हणून काहीतरी की समाजाच्या वेगवेगळ्या स्तरामधून तिला खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला. राजाराम मोहन रॉय असतील, हे काहीतरी की त्याचे पायनियर होते. यांनीच काहीतरी की पहिल्यांदा तिथे या प्रथेविरुद्ध काहीतरी की आवाज उठवला आणि नंतर काहीतरी की ही प्रथा बंद करण्यात आली. सो हे काय आहे, एक प्रकारे नैतिक मूल्य जी होती ती नंतर बदललेली आहेत. अगोदर काय होती, नंतर ती कशाप्रकारे बदलत गेली, या सगळ्यांचं काहीतरी की एक वर्णन इथं केलं जात आहे. ओके. अशा प्रकारे. पुढे अधिनीतिशास्त्र. अधिनीतिशास्त्र ह्याला नॉर्मेटिव्ह एथिक्स म्हणतात. नॉर्मेटिव्ह एथिक्स, अधिनीतिशास्त्र. सॉरी फॉर दॅट, थोडंसं काहीतरी इकडं टेक्निकल प्रॉब्लेममुळे ही जी लाईन आहे ती इथं दिसत नाहीये. ओके. सो अधिनीतिशास्त्र म्हणजे बेसिकली काय असतं माहिती आहे का, की नैतिक मूल्य जे आहेत, या नैतिक मूल्यांचं जे काहीतरी प्रचलन आहे समाजामध्ये किंवा आपल्या आचरणामध्ये, या नैतिक मूल्यांचा जे अभ्यास करणारं शास्त्र आहे त्यालाच काय म्हटलं जातं इकडं, अधिनीतिशास्त्र. ओके. किंवा काहीतरी की नॉर्मेटिव्ह एथिक्स. म्हणजे बेसिकली काय झालं, की उदाहरणार्थ चुकीच्या कृती कोणत्या आहेत, चोरी करणे हे चूक काय आहे, मदत करणे हे नैतिक का आहे, इत्यादी. सो अशा नैतिक आचरणातले किंवा काहीतरी नैतिक मूल्य जे आहेत ना, या सगळ्यांचा काहीतरी जो अभ्यास असेल सखोलपणे, तो
अधिनीतीशास्त्रामध्ये काहीतरी की केला जात असतो. मग फॉर एक्झाम्पल नैतिक मूल्यांचा अर्थ काय आहे एक्झॅक्टली? योग्यता म्हणजे काय? अयोग्यता म्हणजे काय? चूक म्हणजे काय? आणि बरोबर म्हणजे काय? या सगळ्यांच्यावरती कुठेतरी इथं भर दिला जातो. ओके. ह्या आयामामध्ये भर दिला जातो, की नक्की केव्हा काय आणि केव्हा कधी आणि कसे करावे. ओके. एक्झॅक्टली काय करायचं असतं, कसं नाही, या सगळ्या गोष्टींवरती काहीतरी इकडे भर दिला जात नाही. तर मग बेसिकली काय असेल, की जी नैतिक मूल्य आहेत ना, ह्या सगळ्या नैतिक मूल्यांचा इथं काहीतरी की अर्थ काय आहे आणि काय नाही आहे, हे स्पष्ट करण्याचं किंवा त्याच्यावरती भाष्य करण्याचं जे काम आहे, ते अधिनीतीशास्त्रामध्ये काहीतरी आपल्याला केलं गेलेलं पाहायला मिळतं. ओके. पुढे या अधिनीतीशास्त्राचेच काहीतरी इकडं 2 प्रकार पडतात. मग ते कोणते आहेत? एक आहे विश्लेषणात्मक नीतिशास्त्र. ओके. विश्लेषणात्मक नीतिशास्त्र. याच्यामध्ये बेसिकली काय केलं असतं, जी नैतिक संकल्पनांच्या काहीतरी की उत्पत्ती, त्यांचा अर्थ या सगळ्यांचा काय करत असते इकडं अभ्यास करत असते. मग फॉर एक्झाम्पल असेल जस्टिस, त्याच्यानंतर सत्यता. ओके. या सगळ्यांचा उगम काय आहे आणि यांचा अर्थ काय आहे, हे बघण्याचं किंवा काहीतरी की त्याच्यावरती भाष्य करण्याचं जे काम आहे, ते विश्लेषक नीतिशास्त्रामध्ये काहीतरी की केलं जात असतं. बरोबर? त्याच्याही पुढे जाऊन इथे हे चांगले, हे वाईट, हे बरोबर आणि चूक किंवा काहीतरी की अयोग्य यांसारख्या नैतिक अटींचा अर्थ काय आहे, यावरही काहीतरी इकडे विश्लेषक नीतिशास्त्रामध्ये लक्ष केंद्रित केले जात असते. मग फॉर एक्झाम्पल आपण जसं इथं बघितलं, की इथे मदत करणे योग्य का आहे किंवा हे नैतिक काय आहे, याचा अभ्यास जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो कशामध्ये केला जात असतो? विश्लेषक नीतिशास्त्रामध्ये. ओके. किंवा चोरी करणे हे चूक का आहे? हे चूक आहे. याचा देखील अभ्यास काहीतरी की किंवा याच्यावरती भर हा विश्लेषक नीतिशास्त्रामध्ये केला जात असतो. जे की इथे अधिनीतिशास्त्राचा पहिला प्रकार आहे. इथं आपण बघतोय. पुढे अधिभौतिक समस्या. ओके. अधिभौतिक समस्या. आता हे जनरली किंवा काहीतरी की बेसिकली काय असतात? सो अगेन काहीतरी की तत्वज्ञान म्हणजेच काहीतरी की फिलॉसॉफीची एक अशी शाखा आहे, जी अस्तित्वाचा, वास्तवाचा आणि ज्ञानाच्या मूलभूत स्वरूपाचा अभ्यास करते. ओके. अधिभौतिक समस्यामध्ये काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं, अस्तित्वाचा, वास्तवाचा आणि काहीतरी की ज्ञानाच्या मूलभूत स्वरूपांचा काहीतरी इकडं अभ्यास केला जातो. मग फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर काहीतरी एखादा कोणताही काहीतरी तिकडं ट्रेंड असेल किंवा काहीतरी एखादं ॲक्टिव्हिटीज असेल, त्यांचं जे इथं वास्तव आहे किंवा त्याचं काहीतरी की अस्तित्व काय आहे, या सगळ्यांचा काहीतरी की अभ्यास जो आहे तो अधिभौतिक काहीतरी की नीतिशास्त्रामध्ये किंवा समस्येमध्ये केला जात असतो. ओके. सो हा झाला आपला काहीतरी की दुसरा पॉइंट किंवा काहीतरी की दुसरा आयाम नीतिशास्त्राचा. पुढे आहे अधिनीतिशास्त्रानंतर याच्या संदर्भातला काहीतरी की जो पुढचा जो पॉइंट आहे, तो आपण मग नेक्स्ट लेक्चरमध्ये काहीतरी आपण तिकडे डिस्कस करू. आय होप इथपर्यंत काहीतरी की सगळ्यांना समजलं असेल. आपण व्यवस्थित ज्या गोष्टी आहेत त्या काहीतरी डिस्कस केलेल्या आहेत. ओके. प्रत्येक इथे जी काहीतरी की तत्व किंवा काहीतरी की ज्या पॉइंट्स आहेत, ह्या व्यवस्थितपणे काहीतरी की अभ्यासलेल्या आहेत विथ एक्झाम्पल. ओके. त्याच्यातल्या त्याच्यात काहीतरी की ह्या नीतिशास्त्र, कायदा यांचा काहीतरी की अभ्यास, त्यांच्यामधला काहीतरी की फरक आणि त्याच्यापुढे काहीतरी की हे नीतिशास्त्राचे काहीतरी की परिणाम, मग ते वैयक्तिक स्तरावरती असतील, सामाजिक स्तरावरती असतील आणि त्याच्यानंतर काहीतरी की प्रशासनिक स्तरावरती असतील आणि त्याच्यानंतर काहीतरी की नीतिशास्त्राचे आयाम, हे आपण इन डिटेलमध्ये काहीतरी इकडे अभ्यासलेले आहेत. रिमेनिंग जे राहिलेले 2 काहीतरी की इथे आयाम असतील, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये इथं डिस्कस करू. सो तोपर्यंत काहीतरी की सगळ्यांनी इकडे अभ्यास करा. थोडंसं काहीतरी की याच्यावरती आपण जे डिस्कशन केलेलं आहे ते पुन्हा थोडंसं एकदा बघून घ्या आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा आपण भेटू आणि पुढचा जो पार्ट राहिला आहे त्याच्यावरती मग डिस्कशन कंटिन्यू करू. ओके. सो बाय बाय. आपण इथं आता काहीतरी की थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटू मग. ओके. थँक यू फॉर दॅट.